नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। महायुतीचा जाहीर मेळावा फलटणमध्ये आज दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी पार पडला। भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री जयकुमार गोरे व प्रदेश अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र राज्य माननीय आमदार चित्राताई वाघ, तसेच माढा लोकसभा मतदार संघ माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजप पक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेर सिंह नाईक निंबाळकर, प्रमुख पाहुणे फलटण कोरेगाव विधानसभा आमदार सचिन पाटील, तसेच श्री विखे पाटील, श्री दिलीप सिंह भोसले, श्री शिवरूप राजे खर्डेकर, श्री ॲडव्होकेट नरसिंह निकम इत्यादी यांच्या उपस्थित पार पडला। पण आज इथे आलेल्या दादा बहिणींसाठी आहे जेवण, पण घरच्यांसाठी भाकरी भाजी सगळं करून आलेले आहेत, म्हणून त्या निश्चिंत बसल्या। आम्ही कुठेही असलो तरी आमच्या डोक्यामध्ये कांदे बटाटे पीठ, उद्याची भाजी काय, रात्रीचं जेवण काय, हे कायम आम्ही गुरफटलेलो असतो। आणि म्हणून या ताईंसाठी काय करता येईल याचा विचार आपल्या नेत्यांनी केला। मला माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगायचं की आपल्यावरती सगळ्यात जास्त जर कोणी उपकार केले असतील ना मैत्रिणींना, ते केलेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। त्यांना कधी विसरू नका। जर ते नसते तर आपण नसतो ना, असत्या सभा ना, मी कधी आमदार असते ना, कधी ताई बहिणी तुम्ही सगळ्या जणी आता नगरसेविका होणाऱ्या कुणीच नसतं। त्यांनी दिला आपल्याला मतदानाचा अधिकार आणि मुख्य प्रवाहात आणलं। त्यांनी आपली शक्ती ओळखली, 50% शक्ती या देशाची, आणि तिला आणायचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी केलं। आणि त्यानंतर आपली जर शक्ती कोणी ओळखली, त्यांचं नाव आहे या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी। तुम्ही म्हणाल कसं? अरे आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकार दिला। आपली आई आजी आपण मतदान करत राहिलो, किती सरकार आली किती सरकार गेली, आपल्या आयुष्यात काही फरक नाही पडला।
2014 ला जेव्हा प्रधानमंत्री मोदीजी झाले, त्यांनी सगळ्यात आधी काय काम केलं तुम्ही सगळ्यांनी आठवा. लहानपणी जेव्हा आपण लहान होतो त्यावेळेला आपल्यासाठी टॉयलेट पण नव्हते. होते का ग? अगं होते का? हो नाही काय म्हणाल का? नाही, मला भाषण नाही करतायत. होते का? लोटे घेऊन जायचो ना रस्त्याच्या कडेला, इकडे तिकडे. गाडी आली का, गाडी गेली का, सगळ्यांनी. आता एवढे भाऊ बसलेत माझे, घरची इज्जत कोण कोण? आम्ही. घरची इज्जत म्हणजे घरची लक्ष्मी. पण घरची लक्ष्मी लोटे घेऊन रस्त्यावर जायची, शमशेर दादा, आपल्याला आवडायचं का? पण पर्याय नव्हता, कारण सुविधाच नव्हती. आणि जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी बघितलं की ही इज्जत फक्त यांच्या घरची नाही, माझ्या देशाची इज्जत आहे. आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री, त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. मैत्रिणींना लक्षात ठेवा. आज घराघरात टॉयलेट आहे. या देशामध्ये असं कुठलं गाव नाही, कुठलं खेडं नाही की ज्या ठिकाणी टॉयलेट नाहीये आणि टॉयलेटला पण नाव दिलं इज्जत घर. खूप काही गोष्टी आपल्यासाठी केल्या. 100 जर योजना असतील त्याच्यातल्या 35 योजना या फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे. जर मी आता सांगत बसले तर दिवस निघून जाईल. इतक्या प्रभावी योजना आपल्यासाठी आहे. आत्मसन्मान देण्याचं काम मोदीजींनी आपल्याला केलं, भारतीय जनता पार्टीने केलं. मैत्रिणी, हे मला तुम्हाला सांगायचं. महत्वाच्या 1-2 योजना तुम्हाला मी सांगणार. रणजित दादा, रात्री अपरात्री फोन येतात आमच्या ताईंचे. काय म्हणतात? नवऱ्याने मारलं, पोरांना मारलं, घराच्या बाहेर काढलं. आम्ही विचारतो कुठे आहे तू आता? ती म्हणते ताई घराच्या बाहेर बसली आहे मी. तर तिला मी सांगते, तुम्हालाही सांगते, मोबाईल आहे का प्रत्येकीकडे? आहे का? जरा एक नंबर सांगते, सेव्ह करून ठेवा. नंबर आहे 112. कुठला नंबर आहे? कुठला 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 ग? सेव्ह करून ठेवा. आपल्या देवा भाऊने दिलेला नंबर आहे. कुठेही असाल, फलटणला असाल, पुण्याला असाल, ठाण्याला असाल, मुंबईला असाल, गडचिरोलीला असाल, नागपूरला असाल, कुठेही असाल, तुम्हाला वाटलं माझ्या जीवाला धोका आहे, मला कोणी त्रास देतोय, कुठला नंबर डायल करायचा? तुम्ही जिथे असाल त्या ठिकाणी 5 ते 7 मिनिटांमध्ये पोलीस येतील आणि तुम्हाला मदत करतील. असं लाडक्या बहिणींच्या संरक्षणासाठी सुद्धा काम केलं. आणि मग आम्ही तिला म्हणतो, लाव 112 ला फोन, पोलीस येतील. आम्ही फोन करतो पोलिसांना, आमच्या दाजीला जरा समजवा आणि आमच्या ताईला घरात घ्या. तिला मी विचारते, काय म्हणले ग? ते म्हणले काय नाही, जेवण केलं होतं, दारू पिऊन आले, मला मारलं, पोरांना मारलं, म्हणाले निघ माझ्या घरातून बाहेर. आता तुम्हाला एक गुड न्यूज सांगू का? सांगू का ग? आता मोदीजींनी PM आवास योजना आमच्या दाजीच्या नाही, आमच्या ताईच्या नावावर द्यायचं ठरवलंय, म्हणजे तुमच्या नावावर. आणि मग दादा आमच्या नावावर घर झालं. आणि जर का आमचा दाजी डुलत डुलत येऊन काय सांगायचं मग? आपण असं करू नये. मी असं म्हणते की आपल्या सगळ्यांचा संसार सुखाचा व्हावा, याच्यातला मजेचा भाग सोडून द्या. पण मला हे तुम्हाला सांगायचंय मैत्रिणी, की मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला आणायचं काम हे त्या ठिकाणी मोदीजींनी केलंय. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपले देवाभाऊ काम करतायत. आता आपली योजना, लाडकी योजना, म्हणजे लाडक्या बहिणीची योजना. लाडकी बहिणी योजना म्हटली की विरोधकांच्या तर पोटात गुडगुड्याच होतात. हे जे आता येत आहेत तुमच्या दारामध्ये, हे सगळे ही योजना बंद करा म्हणून कुठे गेले होते? कोर्टात गेले होते. म्हणले ही योजना बंद करून टाका. बंद करायची का? बंद करायची का? तुम्ही का सगळे गेले. ज्याचा उल्लेख जया भाऊने केला, जया भाऊ आहे, आपला देवा भाऊ आहे, आपला रणजित दादा आहे,
हे लाडके भाऊ आहेत आपले, की काहीही झालं तरी ही योजना बंद होणार नाही. पण लाडक्यांबरोबर तोडके भाऊ पण आहेत, तोडक्या बहिणी पण आहेत. त्यामुळे जेव्हा येतील दारात तेव्हा त्यांना नक्की सांगा, हे मला तुम्हाला सांगायचंय. मैत्रिणींनो, मी नेहमी सांगते की आता रणजित दादा, दादा ऐकताय का? आता एक 7, 8, 9 तारीख आली की आम्ही नवऱ्याच्या मेसेजची वाट बघत नाही. आम्ही वाट बघतो देवा भाऊच्या लाडक्या बहिणीच्या मेसेजची. आणि मग एकमेकींना फोन करतो, तुला आला का तो मेसेज? मला कसं नाही आला? आणि तेवढ्या याच्यात जर नवऱ्याने काही कटकट केली तर त्याचं काही खरंच नाही. माझ्या बहिणींनो, 1,500 मध्ये महाल बांधला जात नाही, पण ते माझ्या हक्काचे पैसे. कित्येक वर्ष, कित्येक माझ्या लाडक्या बहिणी या बँकेकडे कधी फरफटल्या पण नव्हत्या. गेला होता का कधी? काय संबंध नाही बँकेचा आणि आमचा. पैसे कोण टाकील त्याच्यामध्ये? तर बँकेत जाऊ मी. पण आता जवळपास 3.25 कोटी या राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला देवा भाऊची ओवाळणी त्या ठिकाणी येते, ज्याची वाट माझ्या बहिणी बघत असतात. आज ते आमचे पैसे आहेत, आमच्या हक्काचे पैसे. नेहमी आमचं संसारातून ओढाताण करून आपण 4 पैसे जमवतो. कित्येक वेळेला मनाला मुरड घालतो. आपले पैसे, आपले सगळं जमवलेल्या पुंजी ही आपल्या संसारासाठी असते. आणि त्याच्यामध्ये हे 1,500 खारीचा वाटा म्हणून आपल्या सगळ्यांना कामी त्या ठिकाणी येतो. फक्त लाडकी बहीण योजना नाही, एसटीने जाता का नाही? अगं हो का नाही? थंडी वाढली? आधी आम्ही नवऱ्याच्या मागे लागायचो, चला मला घेऊन, मी पण येते लग्नाला समशेर दादा. तर नवरा म्हणायचा, कुठे तू येते, तुझं तिकीट माझं तिकीट. आता नवरा आमच्या मागे लागतो, मला घेऊन जाते का तू? आम्ही म्हणतो नाही, तुमच्या एका तिकिटापेक्षा मी अर्ध्या तिकिटात जाईल पण आणि येईल पण. त्याच्यामुळे तुम्ही आता घरी थांबा आणि आम्ही आता आमच्या बाकीच्या कामांना जातो. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काम हे आमच्या देवा भाऊने आमच्यासाठी केलंय. फक्त आर्थिक सक्षमता नाही, त्याच बरोबरीने आत्मसन्मानाचं काम केलंय. 9 महिने आपण आपल्या बाळाला पोटात वाढवतो. आपल्यासाठी 2च क्षण फार महत्वाचे असतात. एक आपल्या लग्नाचा क्षण, दुसरा आपल्या आई होण्याचा क्षण, जे आपण आयुष्यात कधी विसरत नाही. आता आपल्या बाळाच्या नावापुढे आपलंही नाव लागणार आहे. आधी माझ्या मुलाचं नाव आदित्य किशोर वाघ होतं, आज आता माझ्या मुलाचं नाव आदित्य चित्रा किशोर वाघ. माझंही नाव माझ्या लेकराच्या नावापुढे लागतंय. ही केवढी मोठी आत्मसन्मानाची आणि आनंदाची गोष्ट ही सुद्धा मैत्रिणींनो देवाभाऊच्या माध्यमातून झाली आहे. लाडक्या बहिणी तर आता आहेच, त्याबरोबर लखपती दिदी बनवायचं काम सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे. आजचा विषयच हा आहे. हे सगळं तुम्हाला मी का सांगितलं? कारण जरी रणजित दादा, मी या राजकारण आणि समाजकारणात गेल्या 27-28 वर्ष काम करते. एकदा जर माणूस कधी निवडणुकीत पडला ना, तर तो परत काय दिसत नाही. पण नेमकं उलट इकडे, इथं निवडून आलेला दिसत नाही, पण जो नाही निवडून आलाय तो मात्र गल्लीमध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये फिरताना दिसतोय, काम करताना दिसतोय, उद्घाटन करताना दिसतोय. कारण यांचं तुमच्यावरती निरातिशय असं प्रेम आहे. हे माझं आहे, माझा परिवार आहे असा विचार करणारे आपले रणजित दादा आहे. आणि म्हणून मैत्रिणींनो, लोकसभेमध्ये खोटं नरेटिव्ह पसरवलं, लोकांची दिशाभूल केली. आणि जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 6 महिन्यानंतर जेव्हा विधानसभा आल्या, तेव्हा लोकांना कळलं की आपण फसवले गेलो. आणि मग आपला सचिन भाऊ हा त्या ठिकाणी आपलाच भाऊ घड्याळावर उभा राहिला. आणि 76,000 जर रणजित दादाला तुम्ही दिले, तर 74,000 आपल्या सचिन दादाच्या सुद्धा पारड्यात टाकायचं काम तुम्हीच फलटणकरांनी केलं.
समशेर दादा 21 तारखेला तर मी तुम्हाला फोन करीनच करेन अभिनंदन करण्यासाठी की तुम्ही नगराध्यक्ष झालेले असणार आणि या माझ्या मागे बसलेले सगळे आमचे नगरसेवक आणि नगरसेविका ताई तुम्ही त्यांना निवडून देणार आहात. मी पाहिलंय, मी तुमचं प्रेम पाहिलंय आणि तुमच्यावर अतिशय प्रेम असणाऱ्यांनाही पाहिलं. मला नेहमी असं म्हणायचंय कि जो काम करता है उसका नाम होता है और जिसका नाम होता है वही बदनाम होता है. रणजित दादा ध्यान में रखो मेरी बात. एक घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना, मनाला चटका लावून जाणारी घटना. एका ताईचा या ठिकाणी मृत्यू झाला, तिने आत्महत्या केली. सगळा महाराष्ट्र हळहळला. त्याच्यानंतर तात्काळ महाराष्ट्र सरकार, आपले देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी SIT स्थापन केली. तेजस्वी सातपुते सारख्या अतिशय कर्तबगार IPS महिला अधिकाऱ्याच्या हातामध्ये ही केस दिली. एवढंच नाही तर त्या ठिकाणी निवृत्त न्यायाधीशांचा आयोग सुद्धा, मेहराजींचा एक आयोग सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केला. त्यामुळे येणाऱ्या दिवसात काय खरंय आणि काय खोटंय हे नक्की समोर येणार आहे. देवाभाऊंनी पहिल्या दिवशी सांगितलं, कोणीही असेल त्याला आम्ही सोडणार नाही आणि कुणाला पाठीशी घालणार नाही. पण या केसमध्ये, या घटनेमध्ये मी देवाभाऊंचं संपूर्ण भाषण बघितलंय, ऐकलंय. मी रणजित दादांची प्रेस सुद्धा बघितली. मला वाटतं 101 पत्रकार सगळ्या राज्यातून आले होते. खुल्या मैदानात, रस्त्यावरती त्या ठिकाणी प्रेस घेतली. सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या. ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांच्यासाठी सुद्धा खुर्च्या होत्या की तुम्ही या आणि मला विचारा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं देतो. पण दुर्दैवाने कोणी आलंच नाही. पत्रकारांना सांगितलं, ज्याच्या मनात जो प्रश्न आहे तो तुम्ही विचारा. तुम्ही सगळे इथे बसलेले त्याला साक्षीदार असालच. ज्याला जे वाटतंय, जो प्रश्न मनात येतोय तो त्याने विचारावा. मी उत्तर येतो इथे बसून तुम्हाला देतो. जे प्रश्न विचारले गेले त्याला उत्तरं दिली गेली, कागदपत्र दाखवली गेली. पण यामध्ये जो त्रास, मानसिक त्रास होतो तो प्रचंड आहे. तो प्रचंड आहे. नेहमी जो हुशार विद्यार्थी असतो किंवा जो मजबूत असतो, ज्याला परमेश्वराने मजबूत बनवून पाठवलंय, त्याच्याच पदरामध्ये नेहमी कठीण पेपर येतात. कारण परमेश्वराला माहिती आहे की याच्यातच ती क्षमता आहे जो तो व्यवस्थितपणे सोडवू शकतो आणि त्याला उत्तर देऊ शकतो. यातनं तुम्ही गेला आणि त्याही वेळेला या सगळ्या भगिनी, मी पाहत होते तुमची प्रेस आता, सगळ्या भगिनी त्या ठिकाणी होत्या. राजकारण कुठे चाललंय, कुठल्या स्तरावर चाललंय? एकमेकांबद्दल द्वेष आपण समजू शकतो, पण तो किती, एखाद्याला उद्ध्वस्त करण्यापर्यंत, हे या फलटण मध्ये मी बघितलं, जे अत्यंत दुर्दैवी आहे. मला असं वाटतं कुठली पण निवडणूक असते की नगरपालिकेची निवडणूक आहे, माझं शहर कसं असावं याच्यासाठी योग्य उमेदवार निवडून देण्याची त्या ठिकाणी गरज असते. त्यामुळे आपण काय काम केलं याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. आज आपण बघतोय की बघा, हे पुस्तक माझ्या हातात आहे, केवढा निधी पास झालाय आणि काय काय कामं ही खासदार साहेबांनी केली आहे. मी त्याच्यामध्ये माझा पूर्ण वेळ परत घालवणार नाही, कारण खासदार साहेबांनी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी काय केलंय. आणि म्हणून ही योग्य वेळ आहे मैत्रिणींनो, की अभी नहीं तो कभी नहीं. संधी देऊन बघा. ही काम करणारी माणसं आहे, ही तुमच्यासाठी झटणारी माणसं आहे. या फलटण शहराला सुंदर शहर बनवण्याची जबाबदारी यांनी घेतली आहे आणि ते निश्चितपणे पार पाडतील. ज्या वेळेला रणजित दादा खासदार होते त्यावेळेला त्यांनी काय काम केलं हे तुम्ही बघितलंय. आणि म्हणून 20 तारखेला, येणाऱ्या 20 तारखेला आपली निशाणी काय आहे ग? कमळ. आणि लक्षात राहील ना. याच्यासाठी विचारते की थंडी वाढत चालली, तसे तुम्ही एकदम थंड झालात. थंड होऊ नका मैत्रिणींनो.
आपल्या शहराचा विकास करायचा आहे, आपल्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी ही संधी आहे तुम्हाला. आणि मी तुम्हाला हे सगळं का सांगते, कारण माझा विश्वास आहे, मला माहिती आहे दादा आमचे नवरे किती बाहेर असले नेते, दादा दादा रणजित दादा ऐका, सचिन भाऊ तुम्ही पण ऐका, तुम्ही किती बाहेर मोठे नेते असलात तरी घरचे मंत्री कोण आहे? आपल्या पण घरी ग नवरा काय का असे ना, ऑफिसर असू दे नाही तर अजून काय मोठं काय काम करणारा असू दे, घरचे मंत्री कोण? घरचे मंत्री आम्ही आहे. आम्हाला माहिती आहे आमच्या घरासाठी, संसारासाठी चांगलं काय आणि वाईट काय. दादा परमेश्वराने आम्हाला अद्भुत शक्ती दिली आहे जी तुमच्याकडे कुणाकडे नाहीये. मी तर नेहमी सांगते, सगळे नेते बघा पांढरे पांढरे शर्ट घालून बसले, एकाने पिवळा घातलाय. मी म्हणते आमच्या वडिलांनी जर तुमचे शर्ट चोळून मोळून धुतले नाही तर तुम्हाला कोण राम राम पण करायचं नाही, लक्षात ठेवा. एवढी आमची ताकद आहे. परमेश्वराने आम्हाला ताकद दिली आहे. कसली ताकद दिली आहे? एक तिसरा डोळा आम्हाला दिलाय, तुम्हाला नाही दिला. अरे तुम्हाला तेवढंच दिसतं जे समोर दिसतं, पण माझ्या भावांनो आम्हाला त्याच्या पलीकडचं दिसतं. भविष्याचा भेद घेता येतो या मातृशक्तीला. हो ना ग? अगं हो का नाही? आपण जेवढं बोलतो तेवढंच यांना ऐकायला येतं, आणि आपल्याला चार घराच्या पलीकडे काय चाललंय ते पण आम्हाला ऐकायला येतं. ही ताकद आम्हाला देवाने दिली आहे. एखादा माणूस जर घरी आला आणि जर आम्हाला चुकीचा वाटला तर आम्ही दादा नवऱ्याला सांगतो याला परत आपल्या घरी आणायचं नाही. ही पण आम्हाला ताकद दिली आहे. मी काय हे सांगते, आणि म्हणून काय आमच्यासाठी चांगलं आणि काय आमच्यासाठी वाईट हे तुमच्यापेक्षा कणभर जास्त आम्हाला कळतं. मी नेहमी माझ्या महिला मोर्चांच्या सहकार्यांना सांगते, दादाच्या मागे डोकं लावू नका, आपल्या ताईला डोकं लावा. एक ताई आली का अख्खं घर आपल्याकडे येतंय, ही खात्री आहे. आधी असं होतं, इलेक्शनच्या वेळेला नवरा जाताना सांगून जायचा याच्यावरती शिक्का मार. आता आम्ही जाऊन सांगतो, घरातून निघताना कमळाचं बटन दाबून या. सांगतो का नाही ग? कारण आम्हाला माहिती आहे आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी जर कोण त्या ठिकाणी असेल तर आमचा देवा भाऊ त्या ठिकाणी आहे. आणि माझ्या बहिणींनो, देवा भाऊला फक्त आपली काळजी नाही, आपल्या लेकरांची पण काळजी आहे. आपल्या मुलींना इंजिनियर बनायचं, डॉक्टर बनायचं. मुली अत्यंत हुशार असतात, पण शेवटी पैशाची अडचण असते. काळजी करू नका, या सगळ्या त्यांच्या भाचींसाठी त्यांचा देवा मामा सक्षम आहे. सगळ्या मुलींचं हायर एज्युकेशन हे आपल्या शासनाने मोफत केलंय मैत्रिणींनो, मोफत केलंय. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं की येणारी 20 तारीख आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. अभी नहीं तो कभी नहीं हे लक्षात ठेवा. आणखी पण जाताना एक तुम्हाला मंत्र द्यायचा आहे, सांगू का? अगं सांगू का? सांगू? सगळ्यांना सांगते, आज फलटणला पण सांगते. इलेक्शन जवळ आलंय आणि त्याच्यामुळे सगळीकडे पार्ट्या पण चालू आहेत. तुमच्याकडे आहेत ना? आपला मार्गशीर्ष आहे, नवऱ्याचा आहे का नाही माहित नाही. मग जेव्हा जाईल सांगून की आज मी काही जेवायला येत नाही, समजून जा पार्टीला गेलाय. जाऊ दे, खाऊ दे बाबाला. घरी आल्यावर लक्षात ठेवा, एकच त्यांना सांगायचंय, खा कुणाचं पण मटण, पण दाब कमळाचं आणि घड्याळाचं बटन. सांगाल का नाही? रात्री आल्यावर सांगा, सकाळी चहा द्याल तेव्हाही सांगा. हा मंत्र 20 तारखेपर्यंत करायचा आहे, बटन दाबेपर्यंत. चहाचा कप घेऊन गेलात की तेच सांगा. काय सांगा? खा कुणाचं पण मटण, पण दाब काय ग? कमळाचं आणि घड्याळाचं बटन. हा मंत्र चालू ठेवा. 20 तारखेला जरी असेल डोक्यात मटण तरी त्याला दिसेल तुमचा मंत्र आणि तो दाबील बटन. कसलं?
कमळ आणि कराल का नाही? एवढं मी तुम्हाला आज सांगायला आली. तुमच्यावरचं प्रेम मी बघितलंय. रणजित दादाची त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी नजर काढली, सगळ्या बहिणींनी नजर काढली. आणि शमशेर दादा, तुम्हालाही मी सांगते, ज्या भावाच्या मागे इतक्या बहिणी उभ्या राहतात, उनको कोई हरा नहीं सकता. माझे शब्द लक्षात ठेवा. आणि म्हणून घासून बिसून नाही, ठासून येणार आहोत आपण, लक्षात ठेवा. मला विरोधकांनाही सांगायचंय, तुम देख लेना आंखों से और हम जीतेंगे लाखों से. आणि याच्यामध्ये तुमचा सहभाग हा मोठ्या पद्धतीने झाला पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणींनो, एक सुद्धा मत इकडं तिकडं जाऊ देऊ नक्की ना? जाता जाता जरा घोषणा द्याल का? हात वर करून, थोडी थंडी पण जाईल. 2 हात वर करून, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. रणजित दादा तुम आगे बढ़ो, अरे शमशेर दादा तुम आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. उमेदवारांची ओळख तुम्हाला सर्व केली, मीडिया मार्फत त्यांचे फोटोग्राफ्स पण प्रसिद्ध झाले. मी आता जास्त वेळ घेणार नाही, ताईंना बोलायचंय. मला एवढंच सांगायचंय की आपल्याला लाडक्या बहिणींना विशेष करून माझी विनंती, देवाभाऊची तुम्हाला शपथ आहे की जे देवाभाऊ महाराष्ट्राच्या तमाम 3.5 कोटी बहिणींच्या पाठीमागे उभे राहिले, यातला एकही जण पराभूत होता कामा नये, याची काळजी आपल्याला सर्वांना आणि आपल्या कुटुंबालाही घ्यायला लावायची. फलटण शहराची निवडणूक ही विकासावर नसून व्यक्तिगत टीकेवर या ठिकाणी चाललेली आहे. व्यक्तिगत टीका टिप्पणी याच्यावर चालली. फलटण शहरामध्ये काम काय झालंय 30 वर्षात, जरा तिकडचा जरा गोंधळ कमी करायला. हॅलो, कोणी बोलतो ना? जेवण कार्यक्रम झाल्यानंतर होणार आहे भाषण, आणि या ठिकाणी प्रदेशात चित्रताई वाघ यांचं भाषण होणार आहे. आजचे बाहेर चला, चला सगळे बाहेर या, चला बाहेर सगळे आपल्या इथल्या कार्यकर्ते सगळ्यांना बाहेर या, चला लवकर. हॉलमध्ये जे बसलेत त्यांना विनंती करतो की त्यांनी बाहेर यावे. इथे खुर्च्यामध्ये बसायला जागा आहे सगळ्यांना. आत बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर येण्याकरता विनंती करतो. सर्वजण आत इकडे बसलेल्यांना सुद्धा बाहेर या. नाना आत जाऊ दे, माईक ठेवायचं, आत जाऊ. मला कल्पना आहे उशीर झालेला आहे, त्यामुळं सर्वांची क्षमा मागतो. काही फलटण शहरामध्ये भूतोन भविष्यात असे जवळपास 125 कोटी रुपये देवाभाऊनी या फलटण शहराला दिलेले. 75 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम या ठिकाणी चाललंय. नाट्यगृह असो, तारांगण असो, तारांगण मुंबईला पाहिजे असेल, फलटणला तारांगण मंजूर झालंय. मिनी स्टेडियम फलटणला मंजूर झालंय. महिलांसाठी जिम मंजूर झाली आहे. आणि फलटण शहरामधला एकही रस्ता शिल्लक राहणार नाही. वाचनालय UPSC UPSCच्या विद्यार्थ्यांच्यासाठी वाचनालय सुद्धा मंजूर झाले. सगळ्यांचे आदेश या ठिकाणी लावलेले आहेत. असं कुठलाही नाही की भविष्यात करू. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हे सगळे आदेश मंजुऱ्या घेऊन लोकांकडे आपण मतं मागायला चाललोय. एकीकडे 30 वर्षाची फलटणची सत्ता आहे. 30 वर्ष फलटण मध्ये यांना गटार करता आली नाही. 128 कोटी रुपयाचं गटार हे फलटण शहरामध्ये निर्माण केलं, पण त्या गटारामधनं एकाचंही घर जोडलं गेलं नाही. एकाचं जरी घर गटारामधनं जर जोडलं गेलं असेल तर त्याला आमच्या समोर आणावा, त्याचा सत्कार करतो. एकाही व्यक्तीचं गटार जोडलं गेलं नाही, एकाही गटाराचा आउटलेट झाला नाही. आणि 128 कोटी रुपये जे स्वतःला श्रीमंत म्हणतात, अशा श्रीमंत माणसांनी टक्केवारी घेऊन गटार संपूर्ण खाऊन टाकलं. माणसं काय काय खातात, माणसं या ठिकाणी जिलेबी खातील, लाडू खातील, काय तुम्ही अन्य काय खाताना बघितलं. पण या ठिकाणी महिला वाहण्यासाठी असणारा गटार खायचं कोणी काम केलं असेल तर ते सुद्धा घाट फलटण मध्येच तुम्हाला या ठिकाणी बघायला जाईल. 128 कोटी रुपये गेले.
तुम्ही आम्ही जो टॅक्स देतो त्या टॅक्सचे 128 कोटी रुपये या मागच्या 30 वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी तुमच्या पैशाचं गमन केलं, पैसे खाल्ले. त्याचा आपल्याला राग येणार आहे का नाही? 128 कोटी रुपये बनतात कशाला? प्रचंड मोठा नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला. रस्ते कागदावर केले, एकच कॉन्ट्रॅक्टर समुना माझा नगर नावाची एजन्सी कागदावर पैसे काढायची, बिलं काढायची. अनेक एजन्सी कागदावर तयार झाल्या, नगरपालिकेच्या पैशाचं गमन झालं. ना नागरिकांना सुविधा झाल्या, ना महिलांना सुविधा झाल्या, ना लोकांना आरोग्याच्या सुविधा दिल्या. कोरोना आल्यावर नगरपालिकेच्या व्यवस्थापनासकट या ठिकाणचे नेते म्हणणारे नेते पुण्यामध्ये जाऊन राहिले. कोरोना गेल्यानंतर लोकांच्या सेवेसाठी आले. फलटण शहरासाठी काही 2.5 वर्ष आम्हाला मिळाले. 5 वर्षाच्या आधी त्या ठिकाणी फेसबुक सरकार होत. 2.5 वर्ष फेसबुक, 2.5 वर्षात आम्हाला काम करायला मिळालं. 30 वर्ष रेल्वेचा प्रकल्प बंद पडला तर आम्ही 30 दिवसात या ठिकाणी फलटणची रेल्वे चालू करून दाखवली. फलटणला नुसती फलटणची रेल्वे नाही, फलटण पुणे चालू केली. फलटण बारामतीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. फलटण पंढरपूरचं काम अंतिम टप्प्यात आलंय. फलटणला तुम्ही पुण्यावरून या तरी रस्ते चांगले आहेत, 4 लेनचे रस्ते आहेत. पंढरपूरवरून या, आसूवरून या, बारामतीवर नाही या, नाहीतर गिरवी घ्या किंवा उपळावर या, तुम्ही पुसेगाववर नाही या, नाहीतर साताऱ्यावरून या. सगळे रस्ते देवाभाऊच्या कृपेने फलटण मधले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले. भूतोना भविष्यात असं काम झालंय. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची या संपूर्ण सातारा जिल्ह्यात कुठं मंजूर झालं नाही. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आमचं फलटणचं तांत्रिक मंजुरी मिळाली. प्रशासकीय भवनाचं भव्य असं प्रशासकीय भवन 100 कोटी रुपयाचा 20 कोटी रुपयाचा हप्ता फलटणला, 118 कोटीचा हप्ता फलटणला, 10 कोटी रुपयाचा महसूल भवन फलटणला मंजुरी मिळाली. भव्य दिव्य असा पोलिसांना राहण्यासकट प्रशासकीय इमारती फलटणला मिळाल्या. या समोर असणाऱ्या विमानतळाची सुद्धा आता या ठिकाणी विमान उडू शकते का याची चाचणी होणार आहे. आणि त्या ठिकाणी छोटे खाली विमानतळ डेव्हलप करण्याचं मुख्यमंत्री मोदींनी त्या ठिकाणी प्रॉमिस केलं. फलटणला तारांगण मंजूर झालं. या ठिकाणी पाण्याच्या योजना मंजूर झाल्या. मला आपल्याला सांगायचंय की या ठिकाणी महिलांच्या साठी शौचालय 30 वर्षात एक सुद्धा शौचालय उभं करू शकतो. भाजी विकणाऱ्यांची अवस्था वेगळी. वकील आमच्या इथून पक्षकार आमचे 70 किलोमीटर जायचे. हे स्वतः वकील आहेत. रामराजे साहेब स्वतः वकील आहेत. सभापती होते, मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त मोठी खुर्ची त्यांना होती. पण कधी फलटणला सेशन कार्यालय कधी आणलं, सेशन कोर्ट कधी मंजूर करू शकणार. सेशन कोर्ट आम्ही मंजूर केलं, दिवाणी न्यायालय मंजूर केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं प्रशस्त असं या ठिकाणी नवीन कोर्टाची इमारत सुद्धा आम्हाला मंजूर करून द्यायचं त्यांनी प्रॉमिस केलं. ताई आम्ही सगळ्याला सर्व धर्म समभाव चालतो. गेले 10 वर्ष झाली. फलटण शहराची दिवाळी असो किंवा फलटण शहरामध्ये ईद असो, ईदला सुद्धा भारतीय जनता पार्टीनं प्रत्येक घरामध्ये दूध जातो. दिवाळी 21,000 कुटुंबाला फलटण शहराच्या दिवाळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही फलटण शहराची दिवाळी वर्षानुवर्ष करतो. मला महिलांना प्रश्न, दिवाळी आली का नाही तुमच्या घरी? रामराजे आणि त्यांच्या कुटुंबाकडनं कधी रुपये तरी आला का? 20,000 सायकली आम्ही मुलींना दिल्या. 20,000 सायकली फलटण शहरामधल्या मुलींना 20,000 सायकली आम्ही दिल्या. आणि त्या सायकली त्या ठिकाणी पार्किंग, त्यांची शाळा आहे, सायकली पार्किंगला 500 रुपये भाडं घेतात. दातृत्व तर काही नाही, पण आम्ही दिलेल्या फुकट सायकली लावायला सुद्धा त्यांच्याकडनं तरी भाडं घेतात. ही फलटणची दुरावस्था. मला आपल्याला सर्वांना सांगायचं की फलटण हे विकासाच्या दिशेने निघाले. शमशेर दादांना त्या ठिकाणी मगाशी जयभाऊ म्हटले की 24/7 काम करणारा, या ठिकाणी 20 वर्ष प्रदीर्घ अनुभव असणारा शमशेर दादा या ठिकाणी नगरपालिकेला होते. या विरोधात ज्यांना रामराजेंनी तिकीट दिलंय त्यांना नगरपालिका किंवा महानगरपालिका हे माहित नाही. फॉर्म भरल्यानंतर सांगतात फलटण महानगरपालिका आहे आणि फॉर्म भरून बाहेर आल्या सांगतात मी फलटणचा राजा आहे. दोन्ही गोष्ट, कधी कुठलाही माणूस इलेक्शनला उभा राहिल्यानंतर मी सांगत नाही मी तुमचा मालक आहे, मी तुमचा याव आहे. आल्या आल्या ते त्यांनी सांगितलं. नगरसेवक जेव्हा झाले त्याच्यावर त्या ठिकाणी त्यांचे नगरसेवक रद्द करावा म्हणून याचिका झाली. याचिका आजही कलेक्टर साहेबांच्याकडे पेंडिंग आहे. कधीही नगरपालिकेला आले. माझ्यापेक्षा वय जास्त आहे. यांच्या सर्व संस्था मोडकळीत निघाल्या. यांची बँक आहे ती पतसंस्थेला चालवायला दिली. दूध संघ आमच्या फलटणचा सहकारी होता, त्याचा निलाव झाला. फलटण श्रीराम सहकारी कारखाना होता, तो इचलकरंजीला चालवायला दिला. खरेदी विक्री संघ फलटणचा गायब झाला. फलटण मधल्या सगळ्या सहकारी संस्थांची मोडीत काढल्या आणि जे दुसरे करतायत
ज्या ठिकाणी इचलकरंजीवाला कारखाना चालवतोय त्याच्या जीवावर हे टाळ्या वाजवतात की आम्ही काम करतो. तुमच्याकडनं तुमच्या मुलांकडनं कुठलीही संस्था नीट चालली नाही. तुम्ही ज्या आजच्या आजोबांचं नाव घेताय, मालोजी राजांचं नाव घेताय, गाव मालोजी राजे बँकेची वाट लागली. आम्ही आमच्या वडिलांच्या नावाने या ठिकाणी साखर कारखाना चालू केला. रामराजे साहेब, तुम्ही तुमच्या माझ्या वडिलांच्या बद्दल बोलायचं तुम्हाला अधिकार नाही. तुमचे वडील एक भाई घेऊन या ठिकाणी उपळेकर मंदिरामध्ये 20 वर्ष बघत त्या दुसऱ्याच्या घरातून त्यांना डबा येत होता. माहितीये तुम्हाला? त्यांच्या बिचाऱ्या वडिलांच्यासाठी त्यांना भाई बदलता आली नाही. 20 वर्ष एकच पोट फलटण शहराच्या लोकांनी बघितलंय. बरोबर आहे ना? गुरुंगस आहेत, रामभाऊ आहेत, या ठिकाणी विलासराव आहेत. बरोबर आहे? बिचाऱ्याला घरचं जेवण कधी मिळालं नाही. ही अवस्था रामराजे त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या वडिलांच्या प्रेमाबद्दल बोलू नका. आम्ही वडिलांच्या नावाने साखर कारखाना निर्माण करून दाखवलं. आमच्या 2 भावांच्या मध्ये बोलायचा अधिकारच नाही. आमचं नातं हे रक्तापेक्षा घट्ट आहे. तुमच्याच घरातलं काय असेल ते नीट जरा सावरा. 2 महिन्यापूर्वी तुमच्या घरात एक भावाच्या पोराने एकमेकाच्या अंगावर दगडफेक केली आहे. फलटण शहराला सगळ्यांना माहिती. आणि कुठला सुसंस्कृतपणा. फलटण यांच्या घरामध्ये एका गुंडाने एकाच्या कोथळ्यात बाहेर काढला. घरात रामराजेसोबत एवढे गुंडे. फलटण शहराला माहिती आहे ना? कोथळा बाहेर काढला, रक्ताचा सडा घरात बाहेर पडला, तरी यांना सुसंस्कृतपणा आमकय आम्ही गुण घेणार. सगळ्या फलटण मधले गुंड, किती गुंडांना तिकीट दिली फलटण मध्ये? मी उद्या 18 तारखेला यादी वाचून दाखवतो फलटण मधले किती गुंडांना तिकीट. तुम्ही काय सुसंस्कृतपणा दडपशाही या ठिकाणी फलटण शहरामध्ये महिला भगिनींना विमानतळावर आज फिरायला जात आहेत. ते विमानतळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी मागितलं होतं. 8-15 दिवसापूर्वी ते केस हरले आणि विमानतळ देवाभावनी केस लढवली होती. आता विमानतळ हे महाराष्ट्र सरकारच्या मार्गी झालं. नाही तर ह्या माझ्या महिला भगिनीची जर फिरायला जातात ते विमानतळ सुद्धा कुटुंबाने मागितलं. एक सुद्धा ओपन स्पेस फलटण मध्ये शिल्लक ठेवली नाही. टॉयलेट तुम्हाला मानता आलं नाही. टॉयलेट जिथे टॉयलेट बांधली होती लोकांकडनं पैसे घेऊन टॉयलेट सुद्धा तुम्ही पाठवून टाकलं. एक सुद्धा खाजगी भूखंड या ठिकाणी ठेवला नाही. जेव्हा आरक्षण होते ते आरक्षण उठवली. फलटण शहरामध्ये तुम्ही क्रीडांगण केलं नाही, तारांगण केलं नाही, उद्यानं नाही, स्टेडियम नाही. केलं तरी काय 30 वर्ष दुसऱ्या खोट्या केसेस करायच्या, दुसऱ्याला अडचणीत आणायचं, दुसऱ्याची बदनामी करायची, जिल्ह्यात प्रत्येक नेत्याला बदनाम करायचं काम राबवण्याने केलं. त्यामुळे 30 वर्षानंतर फलटणची अवस्था ही आज आपल्याला बघायला. बारामती आपल्या मागून पुढे गेलं. बारामती फलटणचा रस्त्यांना करताना नाही, गुडघ्यापेक्षा जास्त खड्डे होते. गडकरी साहेबांनी या ठिकाणी आणून त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं. आता दहिवडी फलटणच्या रस्त्याचं सुद्धा काम चालू केलं. एक रस्ता रामराजे करू शकले नाही. एक आदरकी रस्ता केला, पंढरपूर रस्ता केला, दहिवडी रस्ता केला. आणि मी सांगतोय त्याच्या माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, त्याच्याकडे माझ्याकडे पत्र आहे. तुम्ही एक रस्ता केला ना, रस्ता करू शकले नाहीत, गटारं बांधू शकले नाहीत, शौचालय बांधू शकले नाहीत, करोनामध्ये लोकांना सहाय्य करू शकले नाहीत. एखादा गोरगरीब त्याच्याकडे दवाखान्याचं बिल कमी करायला किती खिशात हात घालून रुपया दिला नाही. मग आज तुम्हाला या ठिकाणी स्वतःच्या त्यांची लढाई जी आहे ना ताई, ती फलटणच्या विकासाची नाहीये. स्वतःच्या वारसदारावर परत खुर्चीवर बसवायची लढाई आहे. 30 वर्ष रामराजे सुद्धा नगराध्यक्ष होते, रामराजेचे भाऊ सुद्धा नगराध्यक्ष होते, कुटुंबातले सगळे त्या ठिकाणी होते. आणि असं असताना सुद्धा त्यांच्या बहीण सुद्धा त्या ठिकाणी नगरसेवक होत्या, पुत्र सुद्धा त्यांचा नगरसेवक होता. असं असताना न करता येणारा विकास आज केवळ पैशाच्या जीवावर, दहशतीच्या जीवावर, लोकांना धमक्या देतात की तुमची आम्ही घरं पाडू. 10 नंबर मध्ये धमकी दिली, मंगळवारपेठेत धमकी दिली, मलठणमध्ये झोपडपट्टीवाल्यांना धमकी दिली की घरं पाडू. तुमच्या फलटणकरांना आम्ही शब्द देतो की रणजित निंबाळकर जिवंत असं तोपर्यंत एकाही घराला तुमचा हात लावता नाही. आणि ह्यांच्याकडे घराचे म्हणतात ना घरं पाडू, या सगळ्या जागा नगरपालिकेच्या मालकीच्या. सगळ्यांचे 7 बारे प्रत्येकाला उद्या झेरॉक्स काढून घरी पोच करणार आहे. घर पाडायला म्हणून कोणी आलं तर माझ्या महिलांना, माझ्या भगिनींना माझी विनंती आहे, घरात लाटणं तर असतो, यांना लाटण्याने सोडून काढा. घर पाडायला आले धमक्या कोणाच्या खायचं काय कारण नाही. जागा शासनाची आहे. आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ येतोय, त्यांना विनंती करणार आहे देवाभाऊंना की या माझ्या गोरगरिबांच्या झोपडपट्ट्या त्या
चांगल्या इमारतीमध्ये परिवर्तित करून द्या. शासनाच्या आईने झोपडपट्टी निर्मूलन राबवून करा. गरिबांचं सुद्धा बघायचंय, श्रीमंतांचं सुद्धा बघायचंय, मध्यमवर्गीयांचं बघायचंय, आजोबांचं सुद्धा बघायचंय, नातवाचं सुद्धा बघायचंय आणि माझ्या लाडक्या बहिणींचं, माझ्या लाडक्या मुलींचं सुद्धा बघायचंय. चारी बाजूने सगळ्यांचं आपल्याला बघावं लागणार आहे. मुलींच्यासाठी चांगले आधुनिक जिम, चांगल्या प्रशिक्षक, चांगल्या प्रकारचे स्विमिंग पूल या ठिकाणी उभं राहिले पाहिजे. चांगल्या प्रकारचे सिनेमागृह या ठिकाणी आले पाहिजे. चांगले रेस्टॉरंट आले पाहिजेत. माणसं चांगली आली, काम करणारी माणसं चांगली आली की फलटण शहर सुधारून दाखवतो. हा रणजित सिंह नाईक निंबाळकरचा तुम्हाला शब्द. येणाऱ्या 5 वर्षात बारामतीच्या बरोबरीने फलटण शहराला घेऊन जायची जबाबदारी मी घेतली आहे. तुमचा आशीर्वाद येणाऱ्या 20 तारखेला जिथं घड्याळ आहे तिथं घड्याळ, जिथं कमळ आहे तिथं कमळ आणि नगराध्यक्षाला संसदच्या पाठीमाग कुटुंब म्हणून असून द्या. आपण एक कुटुंब म्हणून या ठिकाणी ही नगरपालिका आपण लढवतोय. मला विधानसभेला आमदार साहेबांना 74%, मला लोकसभेला जवळपास 76% मतदान दिलेले. तीच परंपरा आपल्याला या ठिकाणी नगरपालिकेला द्यायची. 6 वेळा त्यांना नगरपालिका दिली, 1 वेळ फक्त नगरपालिका मॉडेल म्हणून ज्यांच्याकडे हा फलटण शहर पाहतोय असे आपल्या तुमच्या आमच्या हक्काचे आदरणीय माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर तथा दादा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय रणजित दादांसाठी. मामांचे सर्वांचे खऱ्या अर्थाने ज्यांनी बंधुत्वाचं नातं पाळलं ते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरे साहेब, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा तथा आमदार, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आदरणीय चित्राताई, उपस्थित आमदार सचिन पाटील साहेब, शिवरामराजे तात्या, नगराध्यक्षाचे उमेदवार समशीरदादा, निकम वकील, विलास भाऊ, मोहिते अप्पा, बुरुंगले सर, रामभाऊ ढेकळे ज्यांनी परवाच प्रवेश केला, ते ज्येष्ठ नेते नेवसे अप्पा, विशाल, बाळासाहेब धनोरे, उपस्थित या ठिकाणी बापूराव शिंदे, वजनाना, जयकुमार आणि रणजित भोसले, माझ्या सौभाग्यवती जिजामाला नाईक निंबाळकर, वहिनी मनीषाताई, आई माझ्या माग उभा असणारे 27च्या 27 होणारे भावी नगरसेवक, ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी कष्ट केले, माझे मित्र शरद, रमेश भंडारी, गायकवाड अप्पा, विलास मोरे, अमित गायकवाड, नितीन राऊत, योगी, सुहास काकडे, शिवाजी कचरे, तात्या मतकर, महेश शिणोरे, माग उमेदवारांची आता मी काय नावं घेत नाही, फक्त उमेदवारांची सगळ्यांना ओळख मात्र मी करून देतो. 2 मिनिटाकरता फक्त मी तू सगळ्यांचा वेळ घेतो. या ठिकाणी उमेदवारांनी फक्त उठून सगळ्यांना नमस्कार करावा. सगळ्यांना माहिती कोण कुठल्या वार्डामधून आहे ते. उमेदवारांनी प्रत्येकाने पुढे आलं तर बरं होईल. या ठिकाणी सगळ्यांनी पुढे यावं. जे जे नगरपालिकेला उभं राहिलेले उमेदवार आहेत खाली असतील त्यांनी वरती यावं. सर्वांना नमस्कार. मी कुमारी सिद्धार्थ, मी प्रभाग क्रमांक 8 वरची उमेदवार. माझं चिन्ह कमळ. नमस्ते, मी राजिया महबूब मेटकरी, प्रभाग क्रमांक 9 ची उमेदवार. माझे चिन्ह घड्याळ. नमस्कार, मी मीना जीवन काकडे, माझं चिन्ह घड्याळ. मी प्रभाग 2 मधून उमेदवार आहे.
नमस्कार, मी प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले, प्रभाग क्रमांक 11 कमळाच्या चिन्हावरती उभी आहे. नमस्कार, मी सुपर्णा सनी ऐवळे, मी प्रभाग क्रमांक 2 मधून घड्याळ या चिन्हावरती उभी आहे. नमस्कार, प्रभाग 12 मधून मी स्वाती उभी आहे. चिन्ह आहे कमळ. नमस्कार. नमस्कार, मी सौम्या हंसस्ते. प्रभाग क्रमांक 13 मधून मी उमेदवार म्हणून उभी आहे. नमस्कार, मी राहुल जगन्नाथ निंबाळकर, प्रभाग क्रमांक 4 मधून उभा आहे. माझं चिन्ह आहे कमळ. तुम्ही सर्वांनी या साईडने लाईन सगळ्यांचा फोटोही तुम्हाला या ठिकाणी घेता येईल. मी प्रभाग क्रमांक 7 मधून अशोक जयवंत जाधव ब मधून उभा आहे. माझे चिन्ह आहे कमळ. नमस्कार, मी मंगलादेवी नाईक लिंबाळकर, प्रभाग क्रमांक 6 मधून उभे आहे. माझं चिन्ह आहे कमळ. नमस्कार, मी सौ स्वाती राजेंद्र भोसले, प्रभाग क्रमांक 7 इथून उभी आहे. माझं चिन्ह कमळ आहे. नमस्कार, मी सौ हेमलता चंद्रकांत नाईक, माझं चिन्ह गदा आहे. मी प्रभाग क्रमांक 4 मध्ये उभी आहे. नमस्कार, मी कांचन दत्तराज वटकर, क्रमांक नंबर 5 मध्ये उभे आहे. नमस्ते, मी किरण देवदास राऊत, प्रभाग क्रमांक 6 मधून मी उभा आहे. नमस्ते, मी रोहित राजेंद्र नागटे, 5 ब मधून मी उभा आहे. नमस्कार, मी अमित अशोक कोयटे, 10 ब मधून उभा आहे. माझे चिन्ह आहे कमळ. नमस्कार, मी अमोल प्रकाश बैठे, प्रभाग क्रमांक 9 ब मधून उभा आहे. माझं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचं चिन्ह आहे घड्याळ. संयुक्त जाहीर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वच एक रुबाबदार व्यक्तिमत्व भाऊ काही कामानिमित्त जात आहेत आणि कोणीही उठायचं नाहीये. आपल्या सर्वांना देशाचा बुलंद आवाज ज्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गाजवला आणि या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आदरणीय रणजित दादांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे ग्राम विकास मंत्री आमदार जयकुमारजी गोरे भाऊ, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. कारण तो भडकणार आहे फलटण मध्ये. बोलण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा ह्याचाच करंट जास्त आहे. असंच आहे, त्यामुळेच आहे. आज फलटण शहराचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कोणाच्या हातात देणार आहे हे ठरवणारी आजची ही निवडणूक. आणि या निवडणुकीचे प्रचाराच्या टप्प्यातली मला वाटतं हे तर आता निवडणूक अशी झाली, मॅरेथॉन निवडणूक आहे.
निवडणुकीचा प्रचार 1 महिना झाला सातत्यानं चालू आहे. पत्रकार पण दमून गेले तर ऐकणारे दमून गेलेले आहेत. आणि सगळ्यांची मानसिकता झालेली आता कधी एकदा ह्याच्यात आम्ही सुटतोय आणि कधी एकदा निवडणूक होते. आणि अशा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला हा मेळावा आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्यांची महाराष्ट्राची लाडकी बहीण की ज्यांचं कर्तृत्व महिलांच्यासाठी ज्यांचं समर्पण अख्खा महाराष्ट्र सातत्यानं बघतो, त्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्ष आणि आमदार सन्माननीय चित्राताई वाघ, आपल्या सगळ्यांचे नेते आणि ज्यांनी या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केलेला, माढ्याचा खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम हे आपण सगळ्यांनी पाहिलं. पण माढ्याचा खासदार म्हणून केलेलं काम पाहिलं, परंतु माढ्यामध्ये खासदारकीला पराभव झाल्यानंतरचा रणजितदादा आपल्या सगळ्या मतदारसंघाने पाहिला असेल. 24 तास जनतेसाठी वाहून घेणारा, इथल्या प्रश्नाला न्याय देणारा, जे प्रश्न सातत्यानं गेल्या 25-30 वर्षापासून प्रलंबित होते, काही प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले, अशा सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रणजितदादांनी केलं. ते माझे बंधू सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार. ताई आता खऱ्या अर्थानं फलटणला आमदार नाही, फलटणला आमदार लेटर पॅडच लोक बघत, कारण लेटर पॅडच्या सह्या सुद्धा फलटणचा आमदार कधी मारत नव्हता, काही सह्या तिकडे मारणारे होते. सन्माननीय सचिनदादा पाटील, या ठिकाणी सगळे सन्मान, शिवरूपराजे आहेत, आमच्या जिजामाताई आहेत, स्टेजवरचे सगळे सन्माननीय. आता मी पुन्हा एकदा नाव घेत नाही, सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागेन, कारण आता परीक्षा बघायची वेळ आलेली राहिलेली नाही. महिला भगिनी आणि सगळे आपण खुशी झालाय, आणि खास करून ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आलो ते फलटणच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार. उमेदवार आपल्याकडे खूप आहेत, समोरही आपण उमेदवार पाहतोय. एका बाजूला समोरचा उमेदवार आपल्या सोबत समोर आहे की जो उमेदवार एकदा फलटण शहराचा नगरसेवक होता, आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना नगरपालिकेमध्ये उपस्थित राहिला नाही, नगरपालिकेमध्ये 2 वर्षात एकाही सभेला आला नाही नगरपालिकेच्या, म्हणून ताई त्या नगर सेवकावर डिस्क्वालिफिकेशन दाखल झालं. का तर लोकांनी निवडून दिल्यावर लोकांच्यासाठी काम केलंच नाही. लोकांच्यासाठी काम करायचा विषय वेगळा, परंतु नगरपालिकेतच आला नाही. आणि का रामराजा 8 तास धरतात अशा माणसासाठी मला माहिती नाही, फक्त तो स्वतःचा मुलगा आहे म्हणून. आणि असा उमेदवार एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आमचा शमशेर दादा 24/7 सामान्य लोकांच्यासाठी लढणारा, सामान्य लोकांसाठी अवेलेबल असणारा आणि सामान्य माणसासाठी कायम लढणारा, झगडणारा हा शमशेर दादा एका बाजूला आपण सगळेजण पाहतोय. आणि या 2 उमेदवारात तुलना केली
आणि जर खऱ्याच अर्थानं मेरिटमध्ये निवडणूक करायची म्हटली तर समोरचा उमेदवार 35% सुद्धा पोहोचू शकत नाही. पण आमचा उमेदवार डिस्टिंक्शन मध्ये पास होईल अशा पद्धतीचा आमचा संशय झाला आहे. आणि या दोन्ही उमेदवाराची ही तुलना आहे. त्यांच्यासोबत फलटण शहरासाठी 27 नगरसेवक आहेत. ते या ठिकाणी स्टेजवर सगळे उपस्थित आहेत. या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे 21 तारखेला जेव्हा पुन्हा आपण सगळेजण एकत्र जमू तेव्हा हे 27च्या 27 आणि 28वे शमशेरदादा हे सगळे मिळून निवडणूक जिंकून आलेले आपल्या सगळ्यांच्या समोर असतील. आज फलटण शहराची निवडणूक तशी मी बारकाईने बघतोय. रोज भाषणं होत आहेत, खूप लांबलेली निवडणूक आहे. आणि मला ही निवडणूक लढत असताना ही निवडणूक या शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर, या शहराला काय पाहिजे या मुद्द्यावर, या शहराला गेल्या 30 वर्षामध्ये आम्ही काय दिलं या मुद्द्यावर आणि भविष्यामध्ये 5 वर्षात या शहराला आम्ही काय देणार आहे या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रचाराचं काम चालू असतं. प्रचारासाठी निवडणूक आयोग वेळ देतं. पण मी बघतोय सातत्यानं या मुद्द्यावर चर्चाच होत नाही. तुम्ही 30 वर्ष 35 वर्ष किंबहुना तुम्ही या फलटणसाठी काय केलं हे सांगून मतं मागितली पाहिजे. आणि हे मी केलंय, हे कर्तृत्व मी केलंय म्हणून तुम्ही आम्हाला मतं द्या हे सांगितलं पाहिजे. पण हे सांगताना कोणी दिसत नाही. हे सांगताना कोणी दिसत नाही. आता इथं एकच आहे की आता माझं वय झालंय, आता मी थकलोय, मग जाता जाता आता मला 30 वर्ष झेललंय, आता हे झेला 30 वर्ष. फलटण शहर कोणाचा सातबारा नाही आहे. फलटण शहर कुणाचा सातबारा नाही. आता वडलार्जित नाव मागे लागेल आणि सातत्याने आम्ही सत्तेत होतो म्हणून आम्हाला पुन्हा नगरपालिका द्या किंवा माझ्या मुलाचं पुनर्वसन करा म्हणून ही निवडणूक नाही. ही निवडणूक आहे या शहराच्या भविष्याची, की ज्या शहराला इतिहास आहे. प्रभू श्रीरामाचं मंदिर या शहरामध्ये आहे. आणि एका बाजूला आपण सगळेजण सातत्याने या फलटण नगरी आपण बघतोय. आणि मी अनेकदा भाषणामध्ये सांगितलं शिवरूपराजे तसा मी घाटावरनं खाली आलो, ओळखीतनं पुढे आलो की फलटण पास करताना स्थैर्यवाला बरोबर फलटण पास करताना या 35 वर्षात कधीही असं एक दिवस झालं नाही की माझी गाडी आपटली नाही खड्ड्यात. एकदा पण मला समजत नाही या फलटण नगरीमध्ये, फलटण शहरामध्ये सातत्यानं 20 वर्ष मंत्रीपद होतं. सातत्यानं 20 वर्ष मंत्रीपद होतं. सातत्यानं या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं. आमदार एक 2 आमदार होते. नगराध्यक्ष पद होत. फलटणच्या सगळ्या सत्ता आपल्याकडे होत्या. पण एवढं सगळं 30 वर्ष असताना आपण जे काम केलंय, जे लोकांच्या समोर मांडून भविष्यात आम्ही काय करू हे सांगून निवडणुकीमध्ये आपण लढाई केली पाहिजे. तो विषय निवडणुकीमध्ये पुढे चर्चेला आहे. आणि दादा एका बाजूला सांगतायत खासदार झाल्यापासून काय केलं. मला सांगा, हे महाशय 20 वर्ष पालकमंत्री आणि मंत्री असताना फलटण शहरात कुठला उपक्रम राबवला, कुठलं काम यांनी केलं? दादा खास करून मी आपल्याला धन्यवाद देतो.
मला वाटत होतं राजकारणात मला जास्त कळतं, मीच जास्त काम करतो. पण मी प्रांजळपणे कबूल करतो की राजकारणामध्ये विकास काम कसं करायचं असतं आणि आपल्या शहराला कशा पद्धतीनं महत्व मिळवून द्यायचं असतं हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते आमच्या रणजित दादाकडून शिकायला लागेल. शहराच्या विकासाचा विषय आज फलटण शहरामध्ये आपण बघतो हे आरटीओ कार्यालय आज फलटण शहरामध्ये आहे ना. 20 वर्ष मंत्रीपद होतं, का नाही झालं आरटीओ कार्यालयात? आता ऍडिशनल कलेक्टर ऑफिस का नाही झाले आपल्याकडे? आजपर्यंत फलटण शहरामध्ये का उपजिल्हा रुग्णालय नाही झालं? का सेशन बोर्ड आपल्या कारखान्यामध्ये नाही झालं? या सगळ्याचा आपण विचार केला तर या सगळ्या विषयावर कोण बोलत नाही. परंतु धन्यवाद देईन दादा, तुम्ही या सगळ्या गोष्टी या फलटण शहरासाठी केल्या आणि खास करून आपण सांगितलं आता फलटण शहरासाठी गेल्या 1 वर्षामध्ये जवळजवळ 120 कोटी रुपयाचा निधी आज आपण आणला. समोरनं काय हे सांगतच नाही कोण. समोरच्या माणसाला एकच आहे, षडयंत्र करण्याशिवाय दुसरं काही काम नाही. आणि ताई समोरचा शकुनी मामा याला वाटतं मी षडयंत्र करतो हेच माझं काम आहे. मी लोकांच्यावर गुन्हे दाखल करतो, लोकांना बदनाम करतो, लोकांच्यावर षडयंत्र करून त्यांना अडचणीत आणतो, हेच माझं काम आहे आणि याच्यासाठी माझा जन्म झालाय. अशा पद्धतीच्या भावना या माणसाच्या झालेल्या. अजूनही स्टेजवर सांगतो, या वयात सुद्धा मी सोडणार नाही, खुर्चीत बसून संपवेन. आजही ही भूमिका आहे, आता ही भूमिका आहे. मी थकलो नाही, मी काय तब्येतीनं थकलो असून मी मनानं थकलो नाही. माझं सांगणं आपल्या सगळ्यांच्या सोबत एवढंच आहे, लढाई होऊ द्या, विकासाची होऊ द्या, फलटण शहरामध्ये जे पाहिजे ते देण्याची होऊ द्या. 20 वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करत असताना या तालुक्याला देणारं पाणी, नीरा देवगडचं पाणी इमानीद्वारे बारामतीला देण्याचं काम केलं आणि जे पाणी आणण्याचा प्रयत्न खासदारांनी केला त्यांच्यावर टीका करण्याचं काम हे करतात. माझं सांगणं एवढंच आहे की आता फलटणकरांना विचार करायची वेळ आली. बाकी सगळं जाऊ द्या, 20 वर्ष सगळं, 25-30 वर्ष सगळं दिलं त्यांना. एकदा नगरपालिका आमच्या शमशेरदादाच्या हातात द्या. मी आज तुम्हाला शब्द देतो. शमशेरदादा मगाशी म्हणलं, दादा मगाशी मला आमचं साळुंके दादा इथं बसलेले तात्या मगाशी म्हणले शमशेरदादा आम्हाला सारखा दम देतो. 21 तारीख झाल्यावर बघतोच म्हणून सांगतोय. हो मला माहिती आहे, दादाचा स्वभाव मला माहिती आहे आणि हा नाही बसू देणार मला. दादा माझा शब्द आहे तुम्हाला, तुमचा भाऊ आता राज्याचा मंत्री आहे. पुन्हा ते म्हणेल ते ग्रामविकास खात्याचं मंत्री आहे. सांगतो उद्या काय म्हणणार आहे. त्यांच्या हातात काय, माझ्या हातात काय ते रामराजेचं अंतर मला माहिती आहे, मी सांगणार नाही. पण मी आपल्याला शब्द देतो या ठिकाणी, फलटण शहरासाठी जे लागेल ते देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस साहेब घेतील आणि मी या फलटण शहराचा पोस्टमन म्हणून, वकील म्हणून महाराष्ट्र सरकार सोबत काम करायची जबाबदारी घेईल. शमशेरदादा नाही दादाला ताप देऊ नका, मी आहे ना आता इथे. तिकडे काय भानगडी करू नका आणि आमच्या प्रल्हाद दादाला काय दम देऊ नका. आता डायरेक्ट दम द्या इकडं. बाकी सगळं आमच्यावर सोडा, सगळं माझ्यावर सोडा. या शहराला लागेल ते सगळं आपण ताकदीने उभं करू. आणि या लोकांचा जो गैरसमज आहे की ही निवडणूक विकास कामाची नाही, ही निवडणूक फक्त व्यक्तिगत टीका करून आपण जिंकू शकतो, याला उत्तर देण्याची वेळ आहे. किती केसेस दादावर, किती ऍबसेंट करण्याचा प्रयत्न. ताई संपदा बोलण्या ताईचं एक प्रकरण या ठिकाणी झालं. ज्या संपदा ताईचा आम्हाला मनापासून त्या बहिणीबद्दल आदर आहे. अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे, आमची सातत्यानं भूमिका.
पण ही घटना घडल्यानंतर या घटनेचं भांडवल करून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या महाशयांनी केला. दादाला बदनाम करण्याचं काम केलं, फलटण शहराला बदनाम करण्याचं काम केलं. आणि हे महाशय आता सांगतात की फलटणचं नाव रणजित दादामुळे खराब झालं. मी आपल्याला सांगेन, प्रभू श्रीरामाची नगरी आहे, इथं प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे. या माणसानं फलटण शहराला बदनाम करण्याचं काम महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशामध्ये फलटण शहराला बदनाम करण्याचं काम रामराजेंनी केलं. या शकुनी मामाने षडयंत्र केलं, कारण संबंध नसताना अडकवण्याचा प्रयत्न केला. ज्या केसमध्ये दूर दूरपर्यंत दादाचा संबंध नाही, आजही ते सांगतात. मला संपदाताईबद्दल फार वाईट वाटतं हो. आता आजही भाषण म्हटलं की तेच वाटलं. अरे मग फलटण मध्ये अनेक संपदाताई आहेत, त्यांचं जीवन सुधारण्यासाठी तू काय करणार आहे सांग ना. त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? संपदाताईला न्याय मिळालाच पाहिजे, त्यासाठी पोलीस खातं तयार आहे. ताई आम्ही स्वतः मागणी केली, संपदाताईला न्याय द्यायचा आहे. इथल्या पोलिसांचा शंका उपस्थित केली. पहिल्या दिवशी मी भूमिका मांडली, देवेंद्रजींना भेटलो, साहेब तपास काढून घ्या सातारा पोलिसांच्याकडून आणि तुम्ही SIT ला तपास द्या. आम्ही SIT ला तपास दिला, यांच्या मागणी नाही, आम्ही मागणी केली SIT ची आणि SIT ला तपास दिला. आता संपदाताईला न्याय मिळायची प्रक्रिया चालू झाली. जे असेल ते वास्तव समोर येईल आणि असेल त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे. परंतु संपदाताईच्या आणून स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न इथला नेता करतो, याचं हे दुर्दैव आहे. तुमच्या दमाई मैदानात या काम करा, कामासाठी संघर्ष करा, विकास कामं बोला, त्यासाठी स्पर्धा करा. तो विषयच नाही कुठं, त्या विषयाला यायचंच नाही. फक्त एवढंच म्हणायचं, फलटण मध्ये दहशत आहे, फलटण मध्ये दहशत आहे, फलटण मध्ये पोलिसांची दहशत आहे, फलटण मध्ये अधिकाऱ्यांची दहशत आहे. का रे बाबा, आयुष्यभर जे पेरलं ना तेच उगवलंय, जे पेरलं तेच उगवलंय, दुसरं काहीच नाही. 20 वर्ष यांच्या वाड्यावर जाऊन अधिकारी बसत होते, ते बंद झाले. यांची विश्वासार्हता शून्य. हे कुठल्या पक्षाचं अजूनही माहिती नाही. निवडणुकीच्या आधी काही 2 दिवस शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला, 2 दिवस. विधानसभेला तिकीट जाहीर केलं अजितदादांनी, तिकीट घेतलं तुतारीचं आणि सांगत होते मी कुठल्या पक्षाचं. यांचं एवढा कन्फ्युज झालेला कधी मला सांगतो, एवढा कन्फ्युज झाले पण नेमका कुठला पक्षात आहे, कुठून उभा राहिले, कुणाला मत मागतोय, का मत मागतोय याचं काही माहिती नाही. कशासाठी मत मागतो आम्ही, कुणाला मागतोय. आता शिंदे साहेबांच्या सोबत गेले ते, पण हे स्वतः नाही गेले, उमेदवार गेला. आता काय सांगितले भाषणात, म्हणजे शिवसेना म्हणजे दहशत आणि शिवसेना म्हणजे, हे कोण सांगताय, हे कोण सांगताय. अरे तुझ्या अंगाला हळद बी नाही लागली अजून, तू कुठं शिवसेना सांगायला लागला. काहीच नाही. कुणाच्या तरी मागे लागायचा, आधार शोधायचा. अरे रणजित दादांनी 15 वर्ष संघर्ष केला सत्ता नसताना, जयकुमार गोरेने 20 वर्ष संघर्ष केला सत्ता नसताना, आणि जे वाटेल तेवढ्या 29 केसेस जयकुमार गोरेने अंगावर घेतल्या, दादांनी केसेस अंगावर घेतल्या. आम्ही रडलो नाही, आम्ही लढलो. अरे एवढा दम आहे ना, 6 महिने फक्त, किती 6 महिने सत्तेशिवाय दाखवा ना राहुल. 6 महिने म्हणजे आमचं कोतवाल सुद्धा ऐकत नाही, तर कसं ऐकेल सांगा. आयुष्यभर घरगडी म्हणून काम करायला लावलं, कशी माणसं ऐकतील आता. त्यामुळं आता सावली शोधायला हे आले. आता म्हणतात शिंदे साहेबांचं नाव घेत आहे. आता म्हणजे काळजी करू नका, आता पोलीस आपल्या काही नाही. ताई संपदा ताईचं प्रकरण घेतलं, यातून सगळ्या अधिकाऱ्यांचं प्रेशर टाकून आपलं साध्य का बघायचा प्रयत्न केला. हा षडयंत्रकारी आहे, हा शकुनी मामा आहे. आणि आजपर्यंत जगामध्ये कुठलाही षडयंत्रकारी कधीही यशस्वी झाला नाही. हा इतिहास सांगतो, रामायणापासून महाभारतापासून कुठला षडयंत्रकारी कधी यशस्वी झाला नाही.
षडयंत्राने मिळालेला यशाचा जो आनंद असतो तो तात्पुरता असतो. आपण बघितलं असेल रामायणाचा दाखला घ्या, महाभारताचा दाखला घ्या. शकुनी मामाच्या नादाला जो जो लागला त्याची राख झाली, राज्य गेलं. आता हाच स्वतः शकुनी मामा आहे, तर आता राज्य गेलेलं आहे. आता राज्य खालसा झालेलं आहे. त्यामुळं आता वाचण्याची शेवटची धडपड आहे. आता सांगता आत्ताच शेवटची निवडणूक आहे माझी. माझी आपल्या सगळ्या पलटणकरांना विनंती आहे, या सगळ्या परिस्थितीत आपण बाजूला जाऊन ताकदीनं आता शमशेर दादाला संधी द्या. 30-35 वर्ष बघितलं त्यांच्या घरातलाच नगराध्यक्ष, त्यांच्या घरातलाच आमदार, त्यांच्या घरातलाच मंत्री. आता ही तिसरी पिढी नातो, पण पिढ्या आता पिढ्या बोलणार नाही का, पिढ्या त्याच्यावर मी बोलणार नाही. पण आपण सगळेजण बघताय काय परिस्थिती आहे. दहशतवाद, आतंकवाद या सगळ्या विषयावर त्यांच्यावर कुणाची दहशत आहे. एखादा गावातला गुंड त्यांच्या पक्षात असला की तो साधू महाराज, आणि तो आमच्याकडे आला की गुंड. आता म्हणे सगळे मला सोडून गेले, सावा कुणाला जायचे. आता सगळे तुम्हाला सोडून गेलेले आहेत. नगराध्यक्ष पद बी तुम्हाला सोडलेलं आहे, आता नगरसेवक पदाने बी तुम्हाला सोडलेलं आहे. आता काही राहणार नाही, काळजी नका करू. त्यामुळं आपल्याला या निमित्ताने मी एवढंच सांगणार आहे की आपण सगळ्यांनी फलटणकरांनी आता विचार केला पाहिजे, आणि ही लढाई विकासाच्या मुद्द्याच्या पलीकडे जाऊन देऊ नका. आता ही लढाई फलटणच्या अस्तित्वाची लढाई, फलटणच्या अस्मितेची लढाई आहे. व्यक्तिगत नेत्याच्या अस्मितेची लढाई ही राहिली नाही आता. तेव्हा आता जाताना मला माझ्या मुलाला राजसिंहासनावर बसवून मग मला जाऊ द्या, आणि मग 5 वर्ष 10 वर्ष त्या फलटणचं नुकसान होणार आहे त्याचं काय. आणि समजा उद्या ते नगराध्यक्ष झाले, शोधायचे कुठं सांगा ना मला. टीव्हीला ऍड दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आपण यांना पाहिलं आधी सांगतो अगोदरच, ह्यांना कुठं शोधणार आहे तुम्ही. अरे शमशेर दादा रात्री अपरात्री एकदा फोन करून बघा. अरे या फलटणचा एखादा नागरिक आहे, कुठं ऍक्सिडेंट रात्री 10, 12, 11, 1 वाजता झाला, फोन केला तर बिचारा धडपडत कसा तरी जाईल, तिथं मदत करेल, उपाय आहे. इथं कुणाला सांगणार. माझी विनंती या निमित्त आपल्या सगळ्यांना आहे की आपण ही भूमिका घेऊन विचार केला पाहिजे, आणि आपण या शहराच्या विकासाचा, शहराच्या अस्तित्वाचा विषय घेऊन या मतदानामध्ये आपण विचार केला पाहिजे. फक्त कुणाचं तरी अस्तित्व टिकवायचंय. आता आमदारकी गेली, सगळं गेलं, आता काय करणार. जे पेरलंय ते उगवले. आता तुम्हाला सांगतो पुन्हा राजकीय पुनर्वसन नाही. किती प्रयत्न करा, शेवटचा प्रयत्न. आता म्हणजे पैसे चालू आहे म्हणे, मी आता सगळं अस्तित्वात पडायला लागले आमच्याकडे. आता मताचा रेट ऐकले ते दादा म्हणत. माझं सगळ्यांना सांगणं आहे, काय कुणाच्या बापाच्या घरचं नाही. जे काय आहे ते फलटणकरांना लुटूनच. मग मार्केट कमिटी बसणं, नगरपालिकेपासनं कुठं एक विषय सोडला नाही. ओपन स्पेस पासून सगळं, आणि सगळं लुटून आता वाटप कार्यक्रम चालू आहे. आता आमच्या लाडक्या बहिणी स्वाभिमानी आहे का नाही. आमच्या लाडक्या बहिणी स्वाभिमानी आहेत, सगळ्या देवाभाऊच्या बहिणी आहेत. खरं आहे ना, सगळ्या आमच्या देवाभाऊच्या बहिणी आहेत. आपल्याला माहिती आहे, जेव्हा लाडकी बहीण योजना घोषित झाली तेव्हा सगळे आमचे सावत्र भाऊ सांगत होते, हा निवडणुकीसाठी जाहीर झालेली योजना आहे, निवडणूक झाली की हे बंद होणार आहे. सगळे सावत्र भाऊ आमचे सांगत होते. पण मला सांगा, निवडणूक झाली, 1 वर्ष झालं, लाडकी बहीण योजना चालू आहे ना, चालू आहे ना. अहो साधा विचार करा, राखी पौर्णिमेला स्वतःचा सख्खा भाऊ, जेव्हा आपण राखी बांधायला तुम्ही जाता, राखी बांधता, तेव्हा 100 रुपयाची नोट खिशातनं काढून ताटात टाकताना 3 वेळा बायकोकडे बघतो. बायकोनं मान हलवली तरच ताटात येतं, नाही तर पुन्हा खिशात जाते. ना साडीचा जमाना संपलेला.
अख्ख्या वर्षात एकदा राखी पौर्णिमेला सख्खा भाऊ 100 रुपये देताना 500 रुपये देताना 10 वेळा विचार करतो. आपला देवा भाऊ आपल्याला महिन्याला भाऊबीज पाठवतो 1500 रुपयाची. महिन्याला भाऊबीज पाठवतो ना. माझ्या महिलाला स्वाभिमानाने उभं करण्याचं, बहिणीला स्वाभिमानाने उभं करण्याचं काम आमच्या देवेंद्र भाऊनी केलं. 100 रुपये जरी दिले नवऱ्याला तरी 10 वेळा हिशोब मागतो. बाजाराला गेली 100 रुपयाचं काय केलं मागतो ना हिशोब. 100 रुपये दिलं काय केलं म्हणून 3 वेळा हिशोब मागतो. कालच दिलं, परवाच दिलं, कुठं गेलं. त्या नवऱ्याला आता बायकोला विचारायला लागतं तुझ्या अकाउंटला काही शिल्लक आहेत का ग? हा मान, हा सन्मान, ही उंची आमच्या बहिणीला कुणी मिळवून दिली हो? कुणी? देवाभाऊनी मिळवून दिली. लक्षात ठेवा. त्या देवाभाऊच्या भारतीय जनता पक्षाला विसरून चालणार. हा सन्मान आम्हाला दिलाय. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे, आपण सगळ्यांनी ताकदीनं शमशेरदादाच्या पाठीशी उभं राहा, लोकांच्या पाठीशी उभं राहा, विकास कामांच्या पाठीशी उभं राहा. ही ताकदीनं आपल्यासाठी काम करणारी मंडळी आहेत. त्यामुळे आपण पुढं कुणी काय सांगू द्या, षडयंत्राव, प्रश्नाव, बाकी सगळ्यावर बोलणारी माणसं मिळतील, पण विकास कामावर बोलणाऱ्या लोकांच्या सोबत आपण राहण्याची भूमिका घ्या. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आपल्या सगळ्यांना खास करून शमशेरदादा आपल्याला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. तुम्ही नगराध्यक्षाचा झालेला आहे, औपचारिकता बाकी आहे. तेव्हा आता त्यांनी किती गंगा वाजवू दे, काय फरक पडणार नाही. आता रडू दे, आता जाऊ दे. किमान एक लक्षात आलं की लोकांची किंमत ह्या राजे महाराजांना आता तरी कळाली. नाहीतर यांच्या दारात जाऊन बसायला लागत होतं. ते राजे आज जनतेच्या दारादारात मताची भीक मागतायत. याला कारणचा संशय रणजितदादा. वाद्यावरचं राजकारण संपवायचं काम खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर ते रणजितदादा आणि आपल्या सगळ्या सहकार्याने केलं आणि वाद्यावरचं राजकारण बंद पडलं. म्हणून ही आता राजे घराण्यातली गोंडस माळ गल्ली गोळात फिरायला लागली. आता ती तुम्हाला दिसायला लागली. त्याचं कुठं बघितली असतेच नाही. आता बघू दे की फलटणचं गटर कसं आहे, फलटणचं खड्डं कसं आहे, फलटणचं रस्ता कसं आहे, फलटण मध्ये ह्यांनी काय केलं ना बघू दे. नाही ना त्यामुळं आणि काहीच नाही. आता म्हणतात ती गुंडगिरी, उठसूट गुंडगिरीशिवाय विषय नाही. तर थोडं भाऊ दादा थोडं माझ्याचं लक्ष कमी झालेलं. उठसूट गुंडगिरी, भानगडच नाही दुसरी. हे सगळं गुंड पाळून ठेवलं होतं. आता कुठं गेलं बघा आता काय. तेव्हा माझी एवढीच विनंती आहे की कधीही कुणाचं साम्राज्य कायम चाललं नाही. हे तुम्हाला सांगतो, हे फलटणचं होतं ना, हे सद्दाम हुसेनचं काम होतं. झालं वेळ आल्यावर काय झालं आपण सगळ्यांनी बघितले. अधिकच न बोलता मी एवढंच सांगेन, फलटणकरांना हात सोडून विनंती करेन, जे आतापर्यंत आपण सगळे अनुभव घेतले, सगळ्यांचा अनुभव घेतले, आता काम विकासाचं होतंय. 5 वर्ष या फलटण शहराची भाकरी एकदा फिरवून बघा. 5 वर्षानं नाही वाटलं शमशेरदादाने काम केलं तेव्हा निर्णय घ्या, पण आज चुकू नका. आज आपण भूमिका घेऊन फलटण शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा पक्ष. कधीतरी योग आला मला राष्ट्रवादीला मत मागायचं. आता स्टेजवर बोलत नाही. पुन्हा एकदा माझी विनंती करतो मनापासून की आपण या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या, आमच्या शमशेरदादाला निवडून द्या आणि या फलटण शहराच्या विकासाची वाट मोकळी करा. एवढंच सांगतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या मेळाव्यासाठी आवर्जून माझ्या महिला भगिनी, लाडक्या बहिणी इथं उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि थोडा वेळ झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरेभाऊ, आमच्या प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चाच्या आमदार चित्राताई वाघ, आमचे या तालुक्याचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमच्या बाकी त्याचबरोबर या नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले भैया, सौ जिजामाला नाईक निंबाळकर, प्रल्हाद तात्या साळुंके पाटील,
माननीय शिवरूपराजे खर्डेकर, सौ मनीषाताई नाईक निंबाळकर, आमचे ऍडव्होकेट नरसे निकम वकील साहेब, जयकुमारजी शिंदे, अशोकराव जाधव, मिलिंद पानेवसे, अनुप शहा, मुनीष जाधव, सचिन आयहोळे, अमरसिंह नाईक निंबाळकर, बजरंग गावडे, अमोल सस्ते, बापूराव शिंदे, विलासराव नलवडे, अमित रनवडे, मोहिते अप्पा, राहुल निंबाळकर, आमचे उमेदवार, त्याचबरोबर बाळासाहेब ननवरे, सनी आयहोळे, रामभाऊ ढेकळे, आमच्या सर्व सुपर्णाताई आयहोळे, विशाल पवार, रामभाऊ ढेकळे, मनीषाताई काकडे, पुरमुले सर, जितेंद्रप्पा सरगर, सुलक्षणाताई सरगर, राहुल काका निंबाळकर, अश्विनीताई नाईक निंबाळकर, रोहित नागटिळे, कांचन होटकर, किरण राऊत, ह्या सगळे उमेदवार आहेत. मंगलादेवी नाईक निंबाळकर, स्वातीताई भोसले, फिरोजभाई आतार, सिद्धाली शहा, अमोल भोईटे, रजिया मेटकरी, अमित भोईटे, रेहना मोमीन, संदीप चोरमले, प्रियदर्शिनी भोसले, अरुण खरात, स्वातीताई फुले, रुपालीताई सस्ते आणि मोहिनीताई हिंद्रे, हे सर्व महिला आमच्या जवळजवळ 50% महिला आता नगरपालिकेमध्ये जाणार आहेत. त्याच्यामध्ये हे सगळं आमचं यंग ब्रिगेडियर, अतिशय हुशार, कार्यतत्पर असे सर्वच नगरसेवकाचे उमेदवार आणि आमच्या भगिनी आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित राहिला. खरं फलटण शहराचा आणि फलटण तालुक्याच्या विकासाबद्दल मी तुम्हाला 2च मिनिटात सांगतो. भाऊ, फलटण शहरामध्ये येणारे सगळे रस्ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी 5 वर्ष मिळाली, त्याची 2.5 वर्ष कोरोना काळाची गेली आणि 2.5 वर्षामध्ये फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास काम केलं. माझ्या फलटण शहरामध्ये येणारा प्रत्येक रस्ता रणजितांच्या माध्यमातून झाला. आळंदी पंढरपूर असेल, फलटण बारामती असेल, फलटण दहिवडी असेल, फलटण कुशेगाव असेल, फलटण सातारा असेल, माझा गिरवी पासून आसोपर्यंत रस्ता असेल आणि गिरवीच्या वरती फक्त राहिले वारोगड रस्ता, तो आपण मनात आणला तर तोही पूर्ण होईल. असा एवढा 265 कोटी रुपयाचा रस्ता आपण या मतदारसंघामध्ये मंजूर करणार. आणि शहरामध्ये 1 वर्षामध्ये आपण जयभाऊ तुम्ही आम्हाला सहकार्य केलं. 10 कोटी रुपयाची रस्त्यासाठी तुम्ही मला या शहरामध्ये दिले. त्याचबरोबर माझे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून 20 कोटी रुपये आपण इथं आणले. रणजितदादा आणि मी यांचे मिळून जवळजवळ 100 कोटी रुपये फलटण शहरासाठी आणले आणि मला खरंच त्याचा अभिमान वाटतो. एवढ्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम केलं. फलटण शहरामधल्या ज्या अडचणी आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत, गेले 30 वर्ष विरोधकांनी इथं प्रचंड 30 वर्ष काम करत होते, पण त्यांनी काम केलं नाही. त्यांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ताच फक्त मिळवली आणि आपलं फलटण शहर हे शहर न राहता फलटण शहर 30 वर्ष मोठं खेडं तयार केलं. आणि शेजारीच माझ्या बारामती 20 किलोमीटर अंतरावरती आहे. बारामतीमध्ये प्रचंड मोठा विकास झाला. भाऊ, या फलटण तालुक्यामध्ये त्यांना भरपूर करता आलं असतं, पण फलटण तालुक्यातली जनता माझी आहे अशी ठेवण्याचं काम या लोकांनी विरोधकांनी केलं. कारण तिथं 2 आमदार 15 वर्षापासून 2 आमदार या तालुक्याला आहेत. 2 आमदार असताना सुद्धा या तालुक्याचा विकास झाला नाही. कुठली गोष्ट फलटण तालुक्यातल्या फलटण शहरातल्या माझ्या भगिनींसाठी काही करता आलं नाही. आता फलटण शहरातल्या भगिनीसाठी आम्ही स्विमिंग टँक करतोय, त्यांच्या योगासाठी योगासन हॉल करतोय, स्विमिंग टँक करतोय, ग्राउंड करतोय, मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड करतोय, तारांगण आता आपण मंजूर करून आणलंय, नवीन सभागृह इथं नाट्यगृह आपण चांगल्या पद्धतीचं मंजूर करून आणलंय. फलटण शहरातले बऱ्यापैकी रस्ते आपण आता घेतलेत. 23 तारखेनंतर आपल्या रस्त्याची कामं चालू होती. शहरामध्ये बऱ्याच अडचणी, बरेच अजून रस्ते आपल्याला करायचे. 30 वर्षाचा जो खड्डा पडलेला आहे शहराला आणि फलटण शहराला, तो आपल्याला आता भरून काढायचा आहे. आणि भाऊ, खरंच आता जसं संचरदादांनी सांगितलं की तुमची मदत लागणार आहे, तुम्ही आमचे भाऊच आहात. निश्चितपणाने फलटणवरती तुमचं लक्ष आणि राहणार आहे. ज्या फलटण शहराला माझ्या ज्या गोष्टी अडचणीच्या वाटतील त्या निश्चितपणाने तुमच्या खात्याच्या येणाऱ्या सगळे रस्ते असतील, जे काय लागेल ते तुम्ही निश्चितपणाने पूर्ण कराल याची मला खात्री आहे. अधिक जास्त वेळ न घेता, बराच खूप वेळ झालाय, मी फार जास्त बोलणार नाही, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. संपण्यापूर्वी एकच सांगतो, भाऊ, नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे जिल्ह्यात सगळ्यात जास्त विक्रमी मताने निवडून येतील अशी मला 100% खात्री आहे. आणि माझे 27 नगरसेवक आहेत. माझ्या 13 भगिनी नगरसेविकासाठी उभे आहेत आणि राहिलेले 14 नगरसेवकासाठी माझे उमेदवार आहेत. ते 100% चांगल्या मताधिक्यानं माझं आमचं उद्दिष्ट आहे की 27-0 करायचंय आणि नगराध्यक्ष आमचा 28वा तोही विक्रमी मताने निवडून आणायचा आहे. एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडून करतो. तुम्ही आतापर्यंत प्रत्येक वेळेस आम्हाला संधी दिली. माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला तुम्ही आमदार बनवलं. आता निश्चितपणे माझा मित्र आहे
सुचर्चा नाईक निंबाळकर यांना सुद्धा तुम्ही त्याच ताकदीनं त्याच प्रेमानं तुम्ही नगराध्यक्ष पदावरती विक्रमी मताने निवडून देण्याची खात्री मला आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. या फलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये महिला आघाडीच्या वतीनं स्वागत होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महिला भगिनींनी ताईंचं स्वागत करावं. ताई आपला या महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये ताई सन्मान होतोय. आपण खऱ्या अर्थानं माता भगिनीसाठी काम करत आहात आणि या फलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये असणाऱ्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या फलटणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये ताई आपला सन्मान होतोय. खऱ्या अर्थानं आजचा सन्मान तुमच्यासाठी मानाचा सन्मान असेल, कारण तुमच्या भगिनीच्या वतीनं खऱ्या अर्थाने एका मोठ्या भगिनीचा सन्मान या ठिकाणी होते आहे. ओके, धन्यवाद. मी सर्व सन्मान्यांना विनंती करतो. सन्मान होतोय फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्तृत्व नामदार आदरणीय सचिनदादा पाटील. आपणास विनंती आहे की कृपया आपण ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय नामदार जयकुमारजी गोरे तथा भाऊ यांचा या फलटणच्या नगरीमध्ये स्वागत करायचंय, सन्मान करायचाय. समर्थांना विनंती आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये भाऊंचं आपण सहर्ष स्वागत करायचंय. कारण स्वप्न पाहिलं होतं दोघांनी सुद्धा आपल्या हक्काचा आमदार असावा आणि तो कार्यकर्तृत्व आमदार आदरणीय सचिन दादांच्या माध्यमातून काम करतोय. धन्यवाद भाऊ. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी फलटण तालुक्याच्या महिला आघाडीच्या सर्व महिलांना विनंती आहे कृपया आपण मंचावरती या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र राज्य महिला हवांची जोडी तमाम महाराष्ट्राने अनुभवली. आपले सर्वांचे लाडके नेते माझी रोड मॅप ठरवण्यासाठी ते आज इथं आहेत. एवढंच सांगतो की फलटण शहरामध्ये जे 35 वर्ष जे खड्डे तुम्ही रस्त्यावर बघताय, जे पाण्याची असुविधा बघताय, ही इथून पुढं येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला फलटणमध्ये सर्व रस्ते आपल्याला सिमेंटचे बघायला मिळतील. भाऊ, मी आश्वासन देऊ ना? सर्व रस्ते सिमेंटचे बघायला मिळतील. फलटण शहरामध्ये आपल्याला जे सुशिक्षित मुलं आहेत, जे MPC UPSCचा एक्झाम देत आहेत, या मुलांसाठी अद्ययावत लायब्ररी फलटण शहरामध्ये आपल्याला बघायला मिळेल. नुसती बघायला मिळेल नाही तर त्या लायब्ररीमध्ये जाऊन वाचन करण्यासाठी डिजिटल लायब्ररी सुद्धा आपल्याला तिथं उपलब्ध असेल. अशा पद्धतीचं आम्ही नियोजन आम्ही फलटणकर आश्वासित करू शकतो की आम्ही हे सगळं नियोजन आम्ही करणार आहोत. फलटणमध्ये भाजी मंडईची झालेली दुरावस्था हा सर्वात मोठा महिलांचा गंभीर प्रश्न आहे. ही दुरावस्था आल्यानंतर या येणाऱ्या वर्षभरामध्येच फलटण शहरामध्ये भाजी मंडई आपल्याला 2 ते 3 ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की त्या भाजी मंडईमध्ये पाण्याची सोय, भाजीपाला विकणारे जे आहेत ते त्याच जागी आपल्याला मागच्या आठवड्यात जे भाजी विकत होते तेच पुढच्या आठवड्यात ते तिथंच भेटतील याची सोय तिथं केली जाईल. फलटण शहरामध्ये महिला आणि पुरुषांसाठी शौचालयाची कुठंच सुविधा राहिलेली नाही. ही सुविधा अद्ययावत सुविधा फलटण शहरामध्ये करण्याची व्यवस्था आमच्या माध्यमातून फलटणमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ यांच्या माध्यमातून करण्याची सोय प्रामुख्याने केली जाईल. फलटण शहरामध्ये
मुलांच्या बागेचा प्रश्न आहे. कोण पाहुणे आले, कोण नातेवाईक आले तर मुलांना कुठं घेऊन जायचं आणि नातेवाईकांना कुठं घेऊन जायचं यासाठी खासदार रणजितदादांनी, माजी खासदार रणजितदादांनी आणि जयाभाऊंनी इथला प्रश्न ऑलरेडी पहिला संपून टाकलेला आहे. इथं तारांगण जे मुंबईच्या धर्तीवरचं तारांगण आहे ते फलटणमध्ये मंजूर करून आणलेलं आहे आणि त्याचं काम लवकरच होऊ घातलेलं आहे. तर या तारांगणामुळे पाहुणे घेऊन आला तर मुंबईमध्ये इथून तारांगणाला मुलं घेऊन जात होतो, आता पाहुण्यांना तुम्ही इथं तारांगणात घेऊन जाऊ शकता. अशी सोय जयाभाऊंमुळे आणि रणजितदादांमुळे इथं उपलब्ध होत आहे. जो फलटण शहराचा जो 30 वर्षाचा बॅकलॉग आहे तो आम्ही 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न मनापासून करणार आहोत आणि हा प्रयत्नाला महाराष्ट्र सरकार म्हणून इथं जयाभाऊ आणि आमच्या ताई चित्राताई वाघ ज्या आमदार आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत या इथं आश्वासित करण्यासाठी आलेल्या आहेत. यामुळं मी एकच सांगतो की येणाऱ्या नगर परिषदेमध्ये आपल्याला फलटण नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांना आणि व नगराध्यक्ष म्हणून मला आपलं भारतीय जनता पार्टी आणि जिथे घड्याळ दिसेल तिथं घड्याळ आणि जिथं कमळ दिसेल तिथं कमळ इथे मतदान करून आपलं मोलाचं मत देऊन फलटणच्या प्रगतीमध्ये हातभार लावा एवढी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. आणि सर्व सन्मानियांचं मंचकाच्या दिशेने आगमन होत आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं मी सर्व सन्मानियांना निवेदन करू इच्छितो कृपया मंचावरती यायचंय. या ऐतिहासिक अशा मेळाव्याच्या निमित्तानं आदरणीय जयभाऊ यांनी प्रसंगाने उपस्थित राहत आहेत. विनंती आहे कृपया मंचावरती व इथं का हो त्याचं कारण फलटण नगरपालिकेचे घातलेली इले 30 फलटणची अवस्था आपण बघता फलटणच्या रस्त्यांची परिस्थिती, फलटणच्या ड्रेनची परिस्थिती आणि फलटणच्या पाण्याची परिस्थिती. फलटणमध्ये पाणी पुरवठ्याच्या 7 टाक्या आहेत. 7ही टाक्या नवीन 7 टाक्या बांधल्या गेल्या 2011 साली 17 साली. 17 सालापासून आजपर्यंत त्या 7 टाक्यामध्ये पाणी दिलं नाही आणि हे पाणी फलटण शहरातल्या प्रत्येक आणि वाहणं अपेक्षित होतं पण हे पाणी आतापर्यंत वाहिलं नाही. फलटण शहरामध्ये लहान मुलांचा बाग शिल्लक नाही. फलटण शहरात नाना पार्क राहिलेलं नाही. सगळ्या ओपन स्पेसची परिस्थिती आज ओपन स्पेस बघण्यासाठी सुद्धा फलटण शहरामध्ये राहिलेलं नाही. ही स्थिती फलटण का तर आपण वर्ष या फलटणच्या ऐतिहासिक भूमी चित्रभाग यांचं आगमन होते. सर्व माता भगिनींनी आदरणीय चित्राताईंचं सहर्ष स्वागत चित्राच्या लाईनी आदरणीय चित्रसिंह नाईक झाल्या पाहिजेत. सर्व भगिनींच्या वतीनं आदरणीय चित्रभागचं नगरीमध्ये सहर्ष स्वागत आणि मी आदरणीय चित्राताईंना निवेदन करू इच्छितो ताई आपण कृपया वरतीच बंद व्हा. मंचावरती घेऊन या.
दादा 2 मिनिट 5 मिनिटांमध्ये आपण आपल्या तडाखेबंद कार्यकर्तृत्व विचाराने या ठिकाणी संबोधित करायचे. ठिकाणी मागे ते उभे सगळे त्या ठिकाणी पुण्याचे याने आपल्या तालुक्याचे आमदार मनिले सचिव या ठिकाणी आले. एका चालू असताना पाठिंबा राहणं योग्य नाही. आपल्याकडे पुढे येऊन बसाय ते कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याला बसून कुणी लागा चला पुढे या म्हणजे जे कम हात पुढे जे मग सुद्धा आत येऊन या ठिकाणी फलटण ऐतिहासिक निवड आपल्या फलटण कराच्या समोर आलेली निश्चित खऱ्या अर्थानं ठिकाणी प्रजाविरुद्ध अशी एक लढत आहे आणि आपल्याचे सेवक म्हणून या ठिकाणी पदाचे माननीय समजा नाईककर जे तुम्हाला मिसळून असणारा कार्यकर्ता हा करता की ज्यांना नगरपालिकेमध्ये सभा त्या शिवपडेल प्रत्येक माहिती आपले त्यांनी विरोधी पक्ष म्हणून निश्चित असताना या नगरपालिकेमध्ये जे 35 वर्षाच्या काळामध्ये जे झालं नाही ते करण्याकरता आपल्याला सिटी या ठिकाणी करता श्रीराम कारखाना असेल तो दुसऱ्याला चालवा दिलाय. साखरेचा कारखाना दुसऱ्याला चालवा दिलाय. पट्टा दूध सांगी बुडून काय अशा तयार बाजारपेठ ठिकाणी बाजारपेठ चांगल्या पद्धतीने चालते. परंतु या ठिकाणी कोणता ठोस कार्यक्रम 20 वर्षाच्या काळामध्ये नाही. खऱ्या अर्थात 1 वर्षामध्ये त्यांनी केला. हजारांनी या ठिकाणी पालक असेल उलटे भारती असतील या ठिकाणी आरटीओ ऑफिस सर्व ऑफिसेस या ठिकाणी करण्याचं केलं. या ठिकाणी गडकरी साहेब माध्यमातून पालखी काम चालू आहे तसं म्हणून या ठिकाणी ज्यावेळी 35 वर्ष सत्ता घेऊन सुद्धा ही पुन्हा म्हणतात आम्हाला एकदा सत्ता द्या. जर 35 वर्षामध्ये तुम्हाला कोणताही विकास करणार तो काय पुढे करणार आहे म्हणून आपल्या पाटील यांनी एका वर्षात अनेक भरले यांनी फलटणला वारंवार जाणारा 2 कोटी सांगा हे रस्ते कामाचा आपण समोर अर्थानं लोकांनी एका वर्षे बदलले घड्याळ उतारी आयुष्यभर म्हणजे सत्य काही मंडळीत म्हणा खऱ्या अर्थानं हे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी राज्यात सरकार असेल केंद्र सरकार असेल या ठिकाणी लाडक्या बहिणी असेल काम केलं. या ठिकाणी असेल किंवा योजना असेल अशा अनेक प्रकारच्या योजना सर्वात लहान व्यक्तीपासून ते वयाच्या 25 वर्षाच्या ठिकाणी बस मोफत तसेच 50 एसटीचा प्रवास या ठिकाणी ज्या सरकार खऱ्या अर्थात सबोल दहशतीचं नसता कारखान्यामध्ये असणारा पुजारी त्यांनी आत्महत्या केल्यामुळे घडवती का 35 वर्षाच्या काळामध्ये त्याच्या पाठीमाग एक फार मोठा घोटाळा त्याचा झाला होता. तालुक्याच्या घोड्यामध्ये याने गिरी त्याची स्कीम असत महिला मार्कावरच्या केलं आपल्या या ठिकाणी काम खऱ्या अर्थाने रणजितदादा आणि सचिन पाटील यांनी केलं. म्हणजे गोरगरिबाच्या 3 किलोमीटर शाळा असेल 4 किलोमीटर शाळा असेल गरिबांच्या मुलांसाठी त्या ठिकाणी त्यांनी प्रोत्साहन काम केलं. कोणता असू द्या त्यावेळेस आपला काय जर बघितलं तर माझ्या समोर होती त्यावर आपल्याकडे आले त्याला पैसे यामध्ये कुठला दंड माणसाला पटलं नाही. रामभाऊ ढेकळे असतील या ठिकाणी माणिकराव असतील ती सोंडळी या तुमच्या असताना सुद्धा त्यांना या ठिकाणी जो कार्यक्रम आहे तुमचा कार्यक्रम कुठलाही या ठिकाणी दिसत नाही. म्हणून रणजितदादावर शिवून रणजितदादा 5 वर्ष खासदार होते. सत्तेंद्र सुधारणा लोकांत कल वाढ प्रवेश करतात तालुक्यामध्ये वाचनालय असेल ग्रंथालय असेल मुलांना या खेळाचं साहित्य असेल असेल सगळ्या गोष्टी या ठिकाणी मृदोय प्रत्येकाला न्याय करणार आहे ठिकाणी महिलांना शिकण्याचं काम आहे. म्हणून ज्यांनी या काळामध्ये आपल्याला कोणताही अधिक नाही आपण त्यामध्ये करताना आवाजाला ठिकाणी काम आहे ज्या ठिकाणी घड्याळ असेल या ठिकाणच्या पाठी बघितलं
एक तरुण राजकारणात प्रवेश करत आहे असं वाटतं बाबा विश्वास रणजितदादा सचिन विश्वास ठेवून त्या ठिकाणी फलटण काय पार करायचं आहे मुली असताना भगिनी या सगळ्या उच्च शिक्षण बरोबर आहे पण त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी नाट्यसंबंध त्या ठिकाणी सवारी केलं बहुमत दोन टाकायचे कोणाच्या भीतीला दबाव पडू नका जनता पडताय आणि तालुक्याच्या सुद्धा देणाऱ्या सत्ता प्रत्येक जिल्हा परिषद समिती सत्ताला आपल्या सर्वांच्या दादाला सत्ता ताकद जास्त वेळ होता एक 5 ते 10 त्या ठिकाणी मूल उत्पादनी तोप असणाऱ्या या ठिकाणी चित्राता वाघ राज्याचे ग्रामीण विकास मंत्री या ठिकाणी जयभाऊ गोरे आपल्या या सभासद पाहत तर या ठिकाणी गोळमध्ये शब्द घ्यायचा आहे स्वागत करायचं आहे वार्ड क्रमांकही सांगायचं चिन्ह. प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार, शुभ संध्याकाळ आणि सगळ्यांचं स्वागत. माझा वार्ड क्रमांक आहे 13. मी 13 ब मधून सौ रुपाली अमोल सस्ते उमेदवार म्हणून उभी आहे. आणि मी सुरुवातीला दिलगिरीही व्यक्त करते का तर तुम्हाला अशा कडाक्याच्या थंडीत पाहुण्यांची वाट पाहत बसावं लागलेलं आहे. पण पाहुण्यांना पण अशी काही कामं असतात महत्त्वाची की त्यांना सुद्धा तिथली कामं पूर्ण झाल्यानंतर एक एक सगळं करत आपल्यापर्यंत पोहोचायचे. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते. आणि आता आपण थंडी अनुभवतोय, महाबळेश्वरला जाऊन थंडी अनुभवण्यापेक्षा इथं अनुभवलेली छान असं तर मला वाटतंय. ती अनुभवायला मिळतीच आहे. पण यातूनही आपण 4 चांगल्या गोष्टी घेऊन जाणार आहोत. त्यासाठी आपले कान आतुरलेले आहेत आणि आपण त्या चांगल्या गोष्टी ऐकून
20 तारखेला आपलं मत तिथं प्रकट करणार आहोत. 20 तारखेला आपण आपल्या मनातलं जे काही आहे मत ते तिथं स्पष्ट करून आम्हा सगळ्यांना निवडून देणार तर आहातच. त्याचबरोबर आता विकासाच्या कामाचं बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे महिलांसाठी बरीच अशी महिला सक्षमीकरणासाठी अनेक कार्यक्रम आहेत. तर जाहीरनाम्यामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत, त्याबद्दल तुम्ही पाहताच. त्याचबरोबर लाडकी बहीण तर सर्वांची लाडकी योजना आहे, सर्वांना आवडणारी योजना आहे. त्याचबरोबर अशा अनेक योजना आहेत महिलांसाठी की तुम्हाला आम्ही दादा आल्यानंतर समजून सांगतोच. मग ह्या ज्या योजना आहेत त्यांचा आपण अवश्य लाभ घेणार आहोत. आधी काही जणांनी घेतलेलाच आहे. आणखीन सांगायचं म्हटलं तर आपण रणजितदादांनी उमेदवारीमध्ये अशा महिलांना निवडलेलं आहे की त्या स्वतः सक्षम आहेत. प्रथमतः अरुण मुली आहेत माझ्या बाबा की त्या एक समाजामध्ये महिलांसाठी काहीतरी क्रांती जागृती शकते. मी एक शिक्षकच आहे. आता शिक्षिका म्हटलं तर आपण समाजातल्या सगळ्या लोकांना मी पाहत असते. मुलांच्या सानिध्यातून त्यांच्या पालकांनी त्यांच्या समाजातला वावरण्याचा तो जो काही आहे ते सगळं पाहिलेलं असतं. मग तुला असतं की किती महिला सक्षम आहेत किती नाहीत. यातून तुम्ही जेव्हा मला द्याल तेव्हा मी तर प्रयत्न करणारच आहे की तो सक्षम बनवण्यासाठी परिणी जे मी करीन. एवढंच मी बोले. मला संधी मान्यवरांचे आभार. या मेळाव्याच्या निमित्तानं फलटण गोरेगाव विधान महिला भगिनी आणि आपल्या या फलटणमधील आलेले सर्व मान्यवर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी महिलांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहेत. ही नगरपालिकेची निवडणूक फलटण तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष फलटणकडे लागलंय. इथं 25 वर्षाची सत्ता 30 वर्षाची सत्ता राजे विरुद्ध प्रजा या ठिकाणी ही जी लढत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मला सांगायचं आहे की ही छत्रपतींची सासरवाडी फलटण आणि या फलटणला विरोधकांनी गेले अनेक दिवस झालं गेल्या 2 महिने आपण टीव्हीवर सतत बघतोय आपल्या फलटणला बदनाम करण्याचं आपल्याला नेत्याला बदनाम करायचं षडयंत्र या ठिकाणी ज्या पद्धतीने चाललं होतं ज्या पद्धतीने सर्व टीव्ही चॅनेलला आपली जी बदनामी केली त्यांनी. परंतु शेवट कसा आहे माहिती आहे का? खासदार रणजितदादा हा एक हळव्या मनातला आणि एक वेगळ्या विचाराचा आणि नवीन युगाचा असा शिलेदार आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या एक मनामध्ये एक तरुण आणि एक दमदार असा खासदार आणि पश्चिम महाराष्ट्राचं भविष्यातलं एक मोठं होणारं नेतृत्व म्हणून खासदार रणजितदादांकडे पाहिलं जातं. आज 30-35 वर्षात एक हाती सत्ता फलटणमध्ये ज्या विरोधकांकडे होती ते आजही म्हणतात की आम्हाला अजून 5 वर्ष द्या मग आम्ही फलटणचा विकास करतो. या ठिकाणी फलटणमध्ये एकही सार्वजनिक शौचालय किंवा वॉशरूम फलटण शहरामध्ये पुरुषांसाठी बी नाही आणि महिलांसाठी पण नाही. म्हणजे 35 वर्षामध्ये जिथं कुठं फलटण शहरात सार्वजनिक शौचालय होती ती पाडून यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी टपऱ्या टाकून दिल्या. वास्तविक फार हा विचित्र विषय परंतु खरंय. 35 वर्ष झालं आपण पाहतोय जी रस्त्याची अवस्था आहे फलटण मधल्या काहीच फरक नाही. दिवसेंदिवस उलट जास्तच रस्त्याला खड्डे झाले. आमची गटर योजना आणली भुयारी 128 कोटीची. रस्त्याची उंची वाढली
आणि गटराचं पाणी हे प्रत्येकाच्या घरात जायला लागलं. ह्या वर्षी नको एवढा पाऊस पडला, अनेकांच्या घरामध्ये त्या गटाराचं पाणी घुसलं आणि अजून 6 महिने झाले तरी अनेक लोकांच्या घराला जी ती पावसाच्या पाण्याने जी बुरशी लागली, अनेकांची घरं कोसळली, अनेकांच्या घराला आजही बुरशी त्या पावसाच्या पाण्याने लागली पुराच्या पाण्यामुळे. म्हणजे 128 कोटी पाण्यात गेले. फलटणमध्ये असा अजब कारभार सगळ्या नगरपालिकेचा चालला होता. मग 35 वर्षामध्ये यांना समजलं नाही का कुठल्या पद्धतीने काम झालं पाहिजे. आज फलटण स्मार्ट सिटीमध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीमध्ये समावेश केला, परंतु इथल्या नेतृत्वाचं, इथल्या फलटण शहराच्या विकासाच्या बाबतीत जी उदासीनता दिसली, या उदासीनतेमुळे आणि कुठलाही मास्टर प्लॅनिंग नसल्यामुळे फक्त मास्टर माइंड आहे त्यांचं नाव, नवीनच नाव पडलंय. त्यांना विकासाचं काही विजन दिसलं नाही आणि फक्त आता काय झालंय, काय जरी झालं तर दादांवर खोटे नाटे आरोप करायचे आणि ते आरोप करून दादांना बदनाम करायचं, हे सध्या षडयंत्र चाललंय. परवा कोणतरी म्हणला फलटणचा अफगाणिस्तान झालाय. अरे बाबा, 35 वर्ष फलटणची सत्ता कुणाकडे होती? तुमच्याकडेच होती ना. आज फलटणच्या बस स्टँड पासून ते आपल्या आंबेडकर चौकापर्यंत जायला संध्याकाळी 7 नंतर सुद्धा भीती वाटते. का भीती वाटते? जी 30-35 वर्षामध्ये यांनी कुठली, आज फलटण शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी आपले भैयासाहेब दिलीपसिंह भोसले नगरपालिकेपुढे त्यांनी प्रस्ताव ठेवला होता की मी शाळेतल्या कॉलेजच्या मुलींना फलटणच्या बस स्टँड पासून ते मधुजी कॉलेज असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल, ITI कॉलेज असेल, इथपर्यंत मी मोफत सेवा देतो सिटी बसची. परंतु त्या प्रस्तावाला यांनी केराची टोपली दाखवली आणि तो प्रस्ताव मंजूर केला नाही. म्हणजे अनेक लोक, दादांनी सुद्धा मध्ये अनेक प्रकार घडल्यानंतर बऱ्याचशा महिला भगिनींना, मुलींना शाळा कॉलेजपर्यंत सोडण्यासाठी गाडीची व्यवस्था केली होती. परंतु फलटणमधल्या नेतृत्वाला ही जी उदासीनपणा आहे, आज फलटणमध्ये म्हणले मी MIDC आणली आणि त्या MIDC मध्ये हजारो मुलं नोकरीला आहेत. आणि परवा मुख्यमंत्री आले होते आणि ते प्रत्येक वेळेस उदयजी बोला, इथल्या MIDCचं आपल्याला एक्सपान्शन करायचंय. आणि जिथे MIDC मध्ये 4 ते 5 हजार लोक काम करतात, तिथं नवीन एक्सपान्शन मध्ये काय करणार तुम्ही? आणि नवीन काहीच आणण्याची ह्यांची, असं कुठलंही मुख्यमंत्री येऊ द्या, उपमुख्यमंत्री आला तर त्याला अधिकार आहे का असं फोनवर मंजुरी घ्यायचा? आपण साधं आपल्या घरापुढचं गटार करायचं असेल किंवा पाण्याचं कनेक्शन जरी घ्यायचं असलं ना तर रितसर नगरपालिकेत जातो, अर्ज देतो आणि अर्ज दिल्यावर तो मीटिंगमध्ये येतो आणि नंतर आपल्याला पाण्याचं कनेक्शन मिळतं. मग एक्सपान्शनची MIDC असेल किंवा अजून काही त्यांनी जे काय त्या दिवशी सभेमध्ये जी गाजरं दिली, त्यातलं कुठलंही काम असं सभेत नुसतं फोन लावायचा आणि फोनवर एखाद्या मंत्र्याला सांगायचं 100 बेडचं हॉस्पिटल करून टाकू. असं होतं का कुठं? आज कित्येक वर्ष कैलासवासी माजी आमदार चिमणराव कदमांनी आपल्या जाधववाडीला एक मोठं हॉस्पिटलची इमारत उभी आहे, परंतु त्या इमारतीला कित्येक वर्ष झालं कोरोना काळात दादांनी प्रस्ताव दिला होता की बाबा इमारतीमध्ये एक रुग्णालय चालू करू. परंतु कधी केलेल्या कामाला अक्षरशः 25 ते ग्रामीण रुग्णालय उभं होतं. आता त्या रुग्णालयाला दारं राहिले नाहीत, खिडक्या राहिल्या नाहीत, फक्त बघण्या अवस्थेमध्ये ती इमारत राहिलेली आहे. म्हणजे 25 वर्षामध्ये हीच परिस्थिती आहे. आज फलटणच्या बाजारपेठेमध्ये